डन. तर सुरुवातीला आपली वेबसाईट आहे www.motilaloswal.com. ठीक आहे. motilaloswal.com वेबसाईट वरती आल्याच्या नंतर लॉग इन टू ट्रेड या ऑप्शन वरती तुम्हाला यायचं आहे. इथे बघा एमओ इन्व्हेस्टर आणि एमओ ट्रेडर हे दोन ऍप्लिकेशन जे आहेत ते तुम्हाला इथे दिलेले आहेत. आता ह्यामध्ये लॉग इन करण्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर, ईमेल आयडी, क्लायंट कोड हे 3 ऑप्शन दिलेले आहेत. ह्या 3 ऑप्शन पैकी कोणतंही एक ऑप्शन यूज करून तुम्ही तुमचं लॉग इन करू शकताय. तर लॉग इन तर सुरुवातीला मी तुम्हाला एमओ इन्व्हेस्टर ऍप्लिकेशन सांगणार आहे. तर एमओ इन्व्हेस्टर ऍप्लिकेशन मध्ये जर बघायला गेलं तर तुमचा डॅशबोर्ड जरी बघितला तर तुमच्या डॅशबोर्ड वरती तुमचं सगळं ऍप्लिकेशन जे आहे ना ते वर्कआउट होऊन जातं. तर अशा प्रकारे तुमचं एमओ इन्व्हेस्टरचं ऍप्लिकेशन वेब लॉग इन ओपन होतं. यामध्ये मार्केट्स काय चालू आहे, निफ्टी 50 काय चालू आहे, सेन्सेक्स, USD काय चालू आहे, गोल्डचा काय रेट चालू आहे. त्याच्यानंतर तुमचा एखादा फ्रेंड असेल, कलिग असेल नाही का, त्याला मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, त्याला त्याची माहिती हवी असेल तर तुम्ही त्यामध्ये त्याला रेफर सुद्धा करू शकताय. म्हणजे आता जसं तुम्ही प्रशांत सरांच्या सोबत अकाउंट ओपन केलं असेल किंवा अकाउंट तुम्ही ओपन करून इन्व्हेस्टमेंट चालू करणार असाल, त्यांनी जे दिलेले गायडन्स आहे, सर्व्हिसेस आहे ते तुम्हाला योग्य वाटत आहे, त्या आवडल्या आहेत तुम्हाला, मग तुम्ही काय करू शकता, जसं आता तुमचा एखादा मित्र असेल, त्याला जाणून घ्यायचं असेल की मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट कशा प्रकारे करायची, कुठे करायची आणि अजून कोणते कोणते प्रोडक्ट्स आहेत इन्व्हेस्टमेंटसाठी, तर तुम्ही त्याला गायडन्स करू शकता आणि गायडन्स नुसार त्याचं अकाउंट जे आहे ते तुम्ही त्याला रेफर सुद्धा करू शकता. रेफर केल्याने काय होणार आहे, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या मित्राला किंवा तुमच्या कलिगला तुम्ही अकाउंट जेव्हा रेफर करता, ठीक आहे, ते रेफर केल्याच्या नंतर त्या व्यक्तीने जर अकाउंट विदिन 15 डेज ओपन केलं आणि त्याच्यामध्ये जर ट्रेड केलं तर तो जो काय क्लायंट ट्रेड करणार आहे, त्या ट्रेड मागे जे काय ऑनलाईन ट्रेड करणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 15% ब्रोकरेज शेअरिंग दिलं जातं. तर हे एक बेनिफिट जे आहे ते तुम्हाला इथे. त्यानंतर आपला हा डॅशबोर्ड आहे, त्याच्यामध्ये इंडियन मार्केट काय आहेत, म्हणजे इंडियन इंडायसेस काय आहेत ते तुम्हाला इथे डिस्प्ले होऊन जातील. सेक्टर वाईज इंडायसेस तुम्हाला इथे डिस्प्ले होऊन जातील आणि ग्लोबल इंडायसेस आहेत ते पण तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहेत. व्ह्यू ऑल केल्याच्या नंतर म्हणजे प्रत्येक ऑप्शन जे आहे ते व्ह्यू ऑल केल्याच्या नंतर आपले जे काही इंडायसेस आहेत त्याच्या डिटेल्स जे आहेत त्या तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर पर्टिक्युलर त्या इंडायसेस वरती क्लिक करा तर त्याची पूर्णपणे माहिती तुम्हाला इथे डिस्प्ले केली जाईल. त्याचा एक नॉर्मल चार्ट जो आहे तो नॉर्मल चार्ट तुम्हाला इथे होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर सॉरी लॉग आउट झाला. त्यानंतर की स्टॅटिस्टिक, त्याच्यानंतर मार्केटमध्ये काय न्यूज चालू आहेत, मार्केटमध्ये जे काय इव्हेंट्स चालू आहेत, बोर्ड मीटिंग कोणत्या कंपनीचे आहेत, EGM कोणाचे आहे, डिव्हिडंड्स कोणत्या कंपन्या डिक्लेअर करणार आहेत, बोनस कोणत्या कंपन्या देणार आहेत, ते ह्या सर्व डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथे शो होऊन जातात. त्याचबरोबर इनकमिंग IPO असेल, ऑनगोईंग IPO असेल, जे काही IPO येणार आहेत किंवा जे चालू आहेत, तर जे IPO जर येणार असतील किंवा चालू असतील करंटली तर त्याच्या डिटेल्स ज्या आहेत त्या सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातात. त्याच्यानंतर तुम्ही जे काही मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलेला आहे त्याचा पोर्टफोलिओ ओव्हरव्ह्यू जो आहे तो तुम्हाला इथे डिस्प्ले होऊन जातो. आता जेव्हा तुम्ही ते पोर्टफोलिओ ओव्हरव्ह्यू वर व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करताना तर तुमचं डायरेक्टली इथे जे पोर्टफोलिओचं जे ऑप्शन इथे दिलेलं आहे तर ते ऑप्शन जे आहे ते डायरेक्टली इथे ओपन होऊन जातं. तर मग इथे काय काय दिसतं तुम्हाला, तर तुमचं इन्व्हेस्टमेंट समरी किती आहे, टोटल तुमची इन्व्हेस्टेड व्हॅल्यू किती आहे, करंट व्हॅल्युएशन काय आहे, आजच्या दिवसाचा प्रॉफिट लॉस काय आहे, ओव्हरऑल प्रॉफिट अँड लॉस काय आहे आणि तुमचं नेटवर्थ काय आहे. तर हे नेटवर्थ कसं कन्सिडर केलं जातं, नेटवर्थ तुमचं जे करंट होल्डिंग व्हॅल्युएशन आहे, जे काय असेल म्युच्युअल फंड असेल, इक्विटी असेल, त्याचं जे काय करंट होल्डिंग व्हॅल्युएशन आहे प्लस तुमचं क्रेडिट बॅलन्स जे काय अवेलेबल असेल ते मिळून तुमचं नेटवर्थ इथे कन्सिडर केलं जातं. आणि नेटवर्थ मध्ये एक लक्षात ठेवा, जो काय तुम्ही प्रॉफिट अँड लॉस बुक करता आहात तो प्रॉफिट अँड लॉस कन्सिडर केला जात नाही. जो
अनरिअलाइज प्रॉफिट अँड लॉस असेल, तुमचं जे काही क्रेडिट बॅलन्स असेल, ते सगळं जे व्हॅल्युएशन आहे ते तुमचं इथे नेटवर्क मध्ये दिसणार आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे काही बुक केलेला प्रॉफिट अँड लॉस आहे ते फायनान्शियल इयर वाईज तुम्ही इथे चेक करू शकताय. एमओएफएसएल असेल, नॉन एमओएफएसएल असेल, कंबाईन असेल, ठीक आहे. तर त्याचा कंबाईन म्हणजे मोतीलाल ओसवाल प्लस नॉन मोतीलाल ओसवाल, म्हणजे मोतीलाल ओसवाल मध्ये तुमचं अकाउंट आहे, सोबत तुमचं अकाउंट एंजल ब्रोकिंग आहे, शेरखान आहे, त्याच्यासोबत सुद्धा अकाउंट आहे. तिकडची होल्डिंग तुम्ही इथे ऍड केलेली असेल फक्त व्हॅल्युएशन प्रॉफिट अँड लॉस कंपॅरिझन साठी, तर तुम्ही इथे कंबाईनचा ऑप्शन यूज करून तो प्रॉफिट अँड लॉस बघू शकताय. ठीक आहे, इथवर क्लिअर आहे किंवा काही डाऊट आहे, काही नाही समजलेलं आहे, मग आपण पुढे वळूया. हॅलो प्रमोद सर, अभिलाष सर, अमोल सर, काही डाऊट? भूषण सर? नाही, काय डाऊट. ओके, थँक्यू सर. आता आपण पुढे वळूया. तर जसं मी तुम्हाला सांगितलं, इथे प्रॉफिट अँड लॉस कंबाईन, इथे एमओएफएसएल नुसतं मोतीलाल ओसवालचं असेल तर नुसतं मोतीलाल ओसवालचं बघू शकताय. त्याचबरोबर इथे नॉन एमओएफएसएलचा ऑप्शन का दिलेला आहे हे अगोदर सांगतो. नंतर त्याच्या तो जो स्टॉकची व्हॅल्युएशन आहे ते आपण सिस्टम मध्ये कसे ऍड करू शकतो ते तुम्हाला मी सांगून देतो. नॉन एमओएफएसएलचं ऑप्शन यासाठी दिलेलं आहे, आता समजा आपण दोन्ही ठिकाणी ट्रेडिंग करतोय. तुमचं एक्झाम्पल बघूया. तुमचं मोतीलाल ओसवाल मध्ये सुद्धा अकाउंट आहे आणि एंजल ब्रोकिंग मध्ये सुद्धा अकाउंट आहे. तुम्ही दोन्ही ठिकाणी सेम ट्रान्झॅक्शन करतात, म्हणजे इथे 100 विप्रो बाय केले तर तिथे पण 100 विप्रो बाय करतात. म्हणजे सेम ट्रान्झॅक्शनच्या वेळी काय होतं, तुम्हाला ऍट द इयर एंडला जेव्हा प्रॉफिट अँड लॉस टॅली करायचं किंवा मंथ टू मंथ तुम्ही प्रॉफिट अँड लॉस चेक करत असाल, तुम्हाला तो कंबाईन चेक करायचा, म्हणजे एंजल ब्रोकिंगचा एक वेगळा कॅल्क्युलेट करणार, नंतर मोतीलाल ओसवालचा वेगळा कॅल्क्युलेट करणार. तर हे वेगळं कॅल्क्युलेशन करत बसण्यापेक्षा एकत्र तुम्हाला सिस्टमॅटिक कॅल्क्युलेशन येऊन तुम्हाला एकत्रच तो प्रॉफिट अँड लॉस तिथे चेक करायचा असेल तर तुम्ही अदर डीपीचा पोर्टफोलिओ जो आहे तो ऍड करू शकता. ऍड करू शकता इन अ सेन्स त्याच्यामध्ये काही ट्रान्झॅक्शन करू शकत नाही, ते होल्डिंग जे आहे तुमचे त्याच डीपी मध्ये असणार आहेत. फक्त त्याची क्वांटिटी, त्याचा रेट, जो काय तुम्ही त्याच्यावरती बाईंग केलं होतं, त्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्ही इथे ऍड करू शकता. तर मग ते ऍड कसं करणार, इथे ऍड नॉन एमओएफएसएल पोर्टफोलिओचा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. तर इथे जो काय पोर्टफोलिओ तुम्ही बाय केलेला आहे तो पोर्टफोलिओ इथे सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर किती क्वांटिटी बाय केली, क्वांटिटी एंटर करा, एव्हरेज प्राइस काय होती, एव्हरेज प्राइस ऍड करा. एक मिनिट, एव्हरेज प्राइस ऍड करा आणि ऑर्डर डेट काय होती, म्हणजे कोणत्या तारखेला तुम्ही ती ऑर्डर प्लेस केली होती. जसं मी आता इथे दाखवलं तुम्हाला, टाटा मोटर्स क्वांटिटी 10, एव्हरेज प्राइस काय होती माझी, ऑर्डर व्हॅल्यू कितीची झाली आणि ऑर्डर डेट काय झाली. तर हा पोर्टफोलिओ मी ऍड केल्याच्या नंतर मी इथे सेव्ह करणार आहे. ब्लँक रो डिलीट करायला, रेकॉर्ड जो आहे हा मी इथे सेव्ह करणार आहे. हा रेकॉर्ड अपडेट व्हायला 24 आवर्स लागतात. ठीक आहे, 24 आवर्स नंतर काय होणार आहे, हा रेकॉर्ड जो आहे तो मला इथे अपडेट झालेला दिसेल. म्हणजे काय होणार आहे, ज्या वेळेस सुद्धा मी माझा प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट तिथे कम्पेअर करायला जाईन, त्यावेळेस मला नुसतं मोतीलाल ओसवालचं पाहिजे असेल तर मी नुसतं मोतीलाल ओसवालचं बघू शकतो. जर मला कंबाईन पाहिजे असेल, दोन्हीही एकत्र पाहिजे असतील तर मी दोन्हीही एकत्र पाहू शकतो. तर हा त्याचा यूज होऊ शकतो. त्यानंतर ईडीएस प्लेज फॉर मार्जिन हे ऑप्शन तुम्हाला सांगतो. त्या अगोदर तुम्हाला तुमचं होल्डिंग काय काय आणि कसं दिसतं. आता माझ्या अकाउंटला फक्त म्युच्युअल फंड आहे, त्यामुळे इथे म्युच्युअल फंड दिसून येईल. जर तिथे तुमचं इक्विटी असेल तर तुम्हाला म्युच्युअल फंड आणि इक्विटी सिलेक्शन साठी तिथे टॅब अवेलेबल करून दिला जाईल. तुम्हाला इक्विटीचं होल्डिंग बघायचंय तर इक्विटीचं होल्डिंग तुम्ही चेक करू शकताय. म्युच्युअल फंडचं जर होल्डिंग तुम्हाला बघायचं असेल तर म्युच्युअल फंडचं सुद्धा होल्डिंग तुम्ही चेक करू शकताय. ओव्हरऑल समरी वाईज डिटेल्स तुम्हाला इथे दिल्या जातील. इन्व्हेस्टेड व्हॅल्यू काय आहे, करंट व्हॅल्यू काय आहे, डे प्रॉफिट अँड लॉस काय आहे, ओव्हरऑल प्रॉफिट अँड लॉस काय आहे, शॉर्ट टर्म गेन किती आहे, ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्हाला समरी वाईज दिले. हे तुम्हाला व्हॅल्युएशन वाईज दिलं जाणार आहे. तुम्हाला इन डिटेल्स त्याची माहिती पाहिजे असेल तर तुम्हाला इथे व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक करायचं आहे. व्ह्यू डिटेल्स वरती क्लिक केल्याच्या नंतर
तुमच्या अकाउंटमध्ये काय होल्डिंग्स आहे, जर कोणते युनिट्स आहे, एनएव्ही असतील, क्वांटिटी असतील, त्याच्यानंतर मार्केट व्हॅल्यू, इन्व्हेस्टेड व्हॅल्यू, ह्या सगळ्या डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथे दिसणार आहेत. आता ईडीएस आणि प्लेज फॉर मार्जिनचं ऑप्शन आपल्याला इथे दिलेलं आहे, ते एक्सप्लेन करतो. ही होल्डिंग तर आपण बघितली की कोणती कोणती होल्डिंग आहे. आता कसं असतंय, कधी कधी आता हे जे मध्ये लॉकडाऊनचं जे कंडिशन होती त्यामध्ये आपल्याला एकमेकांना भेटता येत नव्हतं, किंवा तुमच्याकडून पीओए फॉर्म, अकाउंट ओपनिंग करताना पीओए फॉर्म साईन करता येत नाही, पॉसिबल होत नाही. त्या केसमध्ये जर आपल्याला डिलिव्हरी सेल करायची असेल तर नॉन पीओए केसमध्ये डिलिव्हरी सेल करताना आपल्याला टिपिंगची प्रोसेस जी आहे ती करणं गरजेचं असतंय. ठीक आहे, मग ती टिपिंगची प्रोसेस किंवा तुम्ही हे म्हणू शकता की तुमचं जे काय होल्डिंग आहे त्या होल्डिंग वरती तुम्हाला मार्जिन घ्यायचं आहे, नाही का, लिमिट घ्यायचं आहे, तर मग ते कसं करू शकतोय. मग त्यासाठी आपल्याला इथे ईडीएस आणि प्लेज फॉर मार्जिनचा ऑप्शन इथे अवेलेबल करून दिलेला आहे. तर इथे एक नवीन टॅब जो आहे तो तुमचा ओपन होतो. इथे तुम्हाला नॉन अप्रूव्ड होल्डिंग आणि नॉन प्लेज होल्डिंग तुम्हाला इथे दिसून येणार आहे. तर ट्रान्सफर टू सेल हे ऑप्शन तुम्ही कधी यूज करणार, ज्या वेळेस तुम्हाला डीपी सेल करायचा असेल, डिलिव्हरी सेल करायचा असेल त्यावेळेस. आणि मार्जिन प्लेसचं जे ऑप्शन आहे ते तुम्ही कधी यूज करणार आहे, ज्या वेळेस तुम्हाला लिमिट इन्क्रीज करायचं आहे. आता आपल्याला लिमिट कसं मिळतं, तुमचं जे बेस कॅपिटल कन्सिडर केलं जातं. बेस कॅपिटल मध्ये कोणत्या गोष्टी ग्राह्य धरल्या जातात, तर पहिली जे आहे ते तुमचं प्युअर क्रेडिट बॅलन्स, त्याचबरोबर तुमचं नॉन कॅश होल्डिंग बॅलन्स, म्हणजे तुमचं जे काय डीपी होल्डिंग आहे, जे काय तुम्ही मार्जिन करताय ते आफ्टर हेअर कट त्याचं जे काय व्हॅल्युएशन होतं ते मिळून तुमचं कॅपिटल, बेस कॅपिटल कन्सिडर केलं जातं. मग नॉन कॅश होल्डिंगचं बेनिफिट घेण्यासाठी तुम्ही स्टॉक जो आहे मार्जिन प्लेज म्हणून यूज करू शकताय. मग त्याप्रमाणे ऑप्शन जे आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे स्क्रिप्ट सिलेक्ट करायची आहे. क्वांटिटी जी आहे जी एडिटेबल आहे, तुम्हाला जेवढी क्वांटिटी सेल करायची आहे ती क्वांटिटी एंटर करा आणि जनरेट टिपिन करा. ठीक आहे, जनरेट टिपिन केल्याच्या नंतर कन्फर्म करायचं आहे. मग आपली एक सीडीएसएल ची वेबसाईट जी आहे, सीडीएसएल ची वेबसाईट ओपन होते. सीडीएसएल ची वेबसाईट ओपन केल्या झाल्यानंतर तुम्हाला सीडीएसएल करून एक ओटीपी पाठवण्यात येतो. तो ओटीपी एंटर करून व्हेरीफाईड करायचा आहे. एक मिनिट, हा ओटीपी एंटर करून दाखवतो तुम्हाला. 3713336 ओटीपी व्हेरीफाईड, टिपिन व्हेरीफाईड केला. त्यानंतर तुमच्या रजिस्टर नंबर वरती एक ओटीपी पाठवण्यात येईल. तो ओटीपी परत एकदा व्हेरीफाईड करायचा आहे. 854006 व्हेरीफाईड. ज्यावेळेस तुम्ही व्हेरीफाईड वरती क्लिक करता त्यावेळेस तुमचं ईडीएस जे ट्रान्झॅक्शन आहे ते सक्सेसफुली कम्प्लिटेड होऊन जातं आणि तुमची जी काय होल्डिंग आहे ती तुम्हाला अप्रूव्ड होल्डिंग या ऑप्शन मध्ये दिसून येते. आता ह्याचा फायदा काय होणार आहे, ह्याचा फायदा हा होणार आहे, ज्यावेळेस पण तुम्ही शेअर सेल कराल, सेल फ्रॉम डीपी प्रोडक्ट सिलेक्ट करून, तर सेल फ्रॉम डीपी प्रोडक्ट सिलेक्ट केल्याच्या नंतर तुमची जी होल्डिंग आहे ना ती प्रॉपरली सेल होणार आहे विदाउट टिपिन. जर तुम्ही ती होल्डिंग सेल करायची प्रयत्न केलात मग त्यामध्ये तुम्हाला मार्जिन शॉर्टेज हा एरर येणार आहे. म्हणून त्यासाठी तुम्हाला जेव्हा नॉन पीओए अकाउंट असेल तर त्यामध्ये तुम्हाला टिपिन प्रोसेस करणं गरजेचं आहे. या व्यतिरिक्त दुसरी स्टेप इथे सेल करताना तुम्ही प्रोडक्ट टाईप नॉर्मल सिलेक्ट करता, पण तिथे जर प्रोडक्ट टाईप नॉर्मल सिलेक्ट केला तर तुमचा स्टॉक तो आहे तो सेल होऊन जाईल पण पेइंग साठी उतरणार नाही. ठीक आहे, मग पेइंग साठी उतरण्यासाठी काय करावं लागतं, ब्रोकरला ते अथॉरिटी द्यावी लागते. तर एक तर पीओए थ्रू तुम्ही ब्रोकरला अथॉरिटी देऊ शकता किंवा टिपिन थ्रू ब्रोकरला अथॉरिटी देऊ शकता. जर ती अथॉरिटी तुम्ही दिली नसेल तर त्या केसमध्ये काय होणार आहे, तुमचा स्टॉक जो आहे तो पेइंगला उतरणार नाही आणि जो स्टॉक पेइंगला उतरला नसल्या कारणाने तो जो स्टॉक आहे त्यावरती तुम्हाला ऑप्शन होईल आणि ऑप्शन मध्ये जर एफओ लिस्टेड असेल किंवा नॉन एफओ लिस्टेड असेल, ज्या प्रकारचा स्टॉक असेल त्या प्रकारची तुम्हाला पेनल्टी लागते. मिनिमम पर्सेंटेज त्याची रेंज आहे 3% 15% ठीक आहे. मार्जिन प्लेजला जर तुम्हाला स्टॉक द्यायचा आहे तर त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही इथून तो स्टॉक देऊ शकताय. ज्या लोकांनी ती पीओए दिले ना, पॉवर ऑफ अटर्नीचा फॉर्म भरून दिला नाहीये, त्यांना स्वतः सेल करताना डायरेक्ट सेल करता येत नाही. कारण तुमचे शेअर्स तुम्ही जे विकत घेतलेले आहेत ना
ते सगळे तुमच्या मोतीलाल ओस्वालच्या अकाउंट वरून त्या तुमच्या डीपी जे आहे म्हणजे डिपॉझिटरी जो आहे सीडीएसएल त्याच्या अकाउंटवर जमा होतात ना, त्याच्यामुळं ते मोतीलाल ओस्वालला तुम्हाला तुम्ही परमिशन दिल्याशिवाय विकता येत नाही. तर तुम्ही त्याचे ओनर आहात, तर तुम्हाला ते सीडीएसएल कडून ट्रान्सफर करून मोतीलाल ओस्वालच्या अकाउंट मध्ये घ्यावं लागतात आणि मग तुम्हाला ते सेल करावं लागतात. ही कॅश साठी आहे. त्याच्यामुळे हे फार सिक्युरिटीचं पर्पज आणि गव्हर्नमेंटने हे असं काढलंय. पण ते जर कधी तुम्ही पॉवर ऑफ अटॉर्नी तुमच्या ब्रोकरला लिहून दिले, एक फॉर्म असतो तो भरून दिला, तुमच्या अकाउंटवर ते पडलेले असतात सगळे शेअर्स आणि ते तुम्हाला कधी पण विकता येतात. जर तुम्हाला ही प्रोसेस करण्याची गरज नाहीये. पण काही पीओ पॉवर ऑफ अटॉर्नी तुम्हाला द्यायची नसेल तर ही प्रोसेस तुम्ही स्वतः पण करू शकता. 1 मिनिटामध्ये तुमचा शेअर विकला जाऊ शकतो. आणि हे जे आहे तुम्ही फक्त म्यूट करा, जे लोक जॉईन होतात ते इको येतोय, कारण की आपण याची रेकॉर्डिंग करतोय, जेणेकरून आपल्याला भविष्यात पण ही रेकॉर्डिंग काम येईल सगळ्यांना. अमोल जोशी सरांनी प्रश्न विचारला. अमोल जोशी अकाउंट आहे हा आपल्याकडे. अमोल सर, तुमचा जो प्रश्न आहे, हाऊ डू आय नो पीओए फॉर्म हॅज फिल्ड ऑर नॉट. आता ह्या वेळेस कसं असतं, ज्यावेळेस पण तुम्ही अकाउंट ओपनिंग प्रोसेस करायला जाता तर तुम्हाला ब्रोकर जो आहे, जसं आता तुम्ही प्रशांत सरांकडे अकाउंट ओपन केलं तर प्रशांत सरांनी तुम्हाला एक फॉर्म पाठवला असणार आहे. ठीक आहे. मग तो फॉर्म पाठवल्याच्या नंतर तुम्ही त्यावरती साईन करून दिलेली असणार आहे. आता जर तुम्हाला अकाउंट ओपनिंगच्या वेळेला जर सरांनी फॉर्म पाठवला नसतील तर या इन फ्युचर तुम्हाला ते फॉर्म पाठवून देतील. तुम्हाला तो पीओए फॉर्म साईन करून द्यावा लागेल. तुमचं पीओए फॉर्म म्हणजे तुम्हाला तो जो तुमचं अकाउंट विथ पीओए आहे किंवा नाही हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर साधं सिंपल आहे. पोर्टफोलिओ मध्ये इथे ईडीएस प्लेस फॉर मार्जिनचं ऑप्शन दिसतं. जर तुम्हाला ईडीएसचं ऑप्शनच दिसलं नाही म्हणजे समजून जायचं तुमच्या अकाउंटचा पीओए ऍक्टिव्हेट आहे. त्यानंतर परत आपण होम वरती येऊ. एकच मिनिट. ठीक आहे. पोर्टफोलिओ तेच आपण जर इथे पोर्टफोलिओवरती क्लिक केलं तर आपलं पोर्टफोलिओचं ऑप्शन जे आहे ते ओपन होणार आहे. त्यानंतर ऍडवाइस मध्ये आपले जे काय कॉल्स आहेत म्हणजे आपले रिसर्चर आहेत, ऍडवायझर जे आहेत, जे काय आपल्याला कॉल्स देतात किंवा काय स्टॉक आयडिया देतात तर ते तुम्हाला ऍडवाइस ऑप्शन मध्ये मिळणार आहे. इक्विटीचे असतील, कमोडिटीचे असतील, करन्सीचे असतील, तर हिच्या ज्याप्रमाणे तुमचे सेगमेंट ऍक्टिव्हेट असतील त्याप्रमाणे तुम्हाला ते कॉल्स मिळणार आहेत. त्यानंतर इथे म्युच्युअल फंडचं ऑप्शन आपल्याला दिलेलं आहे. तर थीम बेस्ड म्युच्युअल फंड आहे, फंड विथ बेस्ट रिटर्न्स आहे, टॉप रेटेड फंड्स आहे, इक्विटी फंड्स आहे. तुम्हाला इथे जे काही फंड्स जे टॉप रेटेड आहेत ते सगळे फंड्स तुम्हाला इथे मिळून जातात. इव्हन जर तुम्ही व्ह्यू ऑल केलं तर आपलं पेज जे आहे ते म्युच्युअल फंडचं जे ऑप्शन आहे त्या म्युच्युअल फंडच्या ऑप्शनला रिडायरेक्ट केलं जातं. आता इथे थीम बेस्ड फंड्स दिलेले आहेत म्हणजे कोणत्या कोणत्या थीम्स आहेत त्या थीम्स वरती क्लिक केल्याच्या नंतर त्या अंडर कोणते फंड्स आहेत, त्याचा एनएव्ही काय आहे, रिस्क किती आहे, 1 इयर रिटर्न किती आहे, 3 वर्षाचे रिटर्न्स किती आहेत, 5 वर्षाचे रिटर्न्स किती आहेत ते तुम्हाला तिथे दाखवलं जातं. तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर इथे लमसम आणि एसआयपीचं ऑप्शन दिलेलं आहे. तर त्या ऑप्शन थ्रू तुम्ही इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकताय. त्याचबरोबर व्ह्यू ऑल केल्याच्या नंतर त्या पर्टिक्युलर थीम मध्ये जेवढे काय फंड्स आहेत ते फंड्स जे आहेत ते तुम्हाला डिस्प्ले होऊन जातात. आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचे आहेत पण हे थीम बेस्ड जे फंड्स आहेत त्या थीम बेस्ड फंड्स मध्ये तुम्हाला तुम्हाला ज्या फंड्स मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं तो फंड्सच तुम्हाला इथे दिसत नाहीये. तर तुम्ही काय करू शकता, इथे जो सर्चचा ऑप्शन दिलेला आहे त्या सर्चच्या ऑप्शन मध्ये जाऊन तुम्हाला जो फंड सर्च करायचा आहे ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे तो फंड जो आहे तो तुम्ही इथे सर्च करू शकताय. त्यानंतर त्यावरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे येऊन जातील. रिटर्न कॅल्क्युलेटर येऊन जाईल म्हणजे समजा सपोज तुम्ही लमसम मध्ये 1 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करताय 3 वर्षासाठी तर आफ्टर 3 इयर्स तुम्हाला किती पर्सेंटेजने किती अमाऊंट ऍडिशनल मिळणार आहे इन्व्हेस्टेड व्हॅल्यूच्या ती अमाऊंट तुम्हाला इथे शो होऊन जाते. तेच जर एसआयपी सिलेक्ट केलं तर एसआयपी करताना एसआयपी केल्यानंतर आपल्याला किती रिटर्न्स मिळणार आहे ते पण तुम्हाला इथे कॅल्क्युलेट करून दिलं जातं. त्याचा परफॉर्मन्स इथे दिसला जातो. तुम्हाला एसआयपी स्टार्ट करायचं आहे, लमसम मध्ये घ्यायचं आहे, इथून पण तुम्ही बाईंग सेलिंग करू शकताय. त्याचबरोबर हे झालं आपल्याला सर्च केलेल्या फंड्स मध्ये. तेच जर अरे सॉरी
ते जर तुम्हाला बाकीचे नवीन कोणते फंड्स ऑफर झालेले आहेत, नवीन कोणते फंड्स मार्केटमध्ये आलेले आहेत, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे, तर ते सुद्धा ऑप्शन तुम्हाला इथे दिलेले आहेत. न्यू फंड्स ऑफर, व्ह्यू ऑल न्यू एनएफओ करा, म्हणजे जे जे काही नवीन फंड्स मार्केटमध्ये आलेले आहेत त्याच्या डिटेल्स ज्या आहेत त्या तुम्हाला इथे दिसून जातील. कॅटेगरी वाईज ऍडवाइस अक्रॉस कॅटेगरी वाईज इक्विटी, डेब्ट, हायब्रिड, ELSS अक्रॉस कॅटेगरी वाईज तुम्हाला म्युच्युअल फंड्स पाहिजे असतील तर ते सुद्धा ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याच्यानंतर रिटर्न कॅल्क्युलेटर, तुम्ही इथे तुमचा जो काय फंड्स आहे त्याचं फंड्सचं नाव इथे एंटर करा, अमाऊंट एंटर करा, तुम्हाला कशा प्रकारे रिटर्न्स पाहिजे त्या प्रकारे इथे सिलेक्शन करा, किती महिन्याचं वर्षाचं असेल त्याप्रमाणे इथे सिलेक्शन करा. तुम्हाला इथे फंड्स किती पर्सेंटेजने आहे त्याच्यावरती किती रिटर्न्स तुम्हाला मिळणार आहे हे सगळं कॅल्क्युलेट करून दाखवण्यात येईल. त्यानंतर आता आपण इथे वळूया मेन ऑप्शनकडे. आता आपण डॅशबोर्ड वरती असताना पोर्टफोलिओ ऑप्शन आणि म्युच्युअल फंड ऑप्शन बघितलंच आहे. पोर्टफोलिओला क्लिक, इथून जरी पोर्टफोलिओ मध्ये गेलात किंवा म्युच्युअल फंड ऑप्शन मध्ये गेलात तरी तुमचं ते पेज ओपन होणार आहे. आता वॉच लिस्ट, वॉच लिस्ट मध्ये इथे तुम्ही ऍट अ टाइम 5 वॉच लिस्ट जे आहेत त्या क्रिएट करू शकताय. व एखादी वॉच लिस्ट क्रिएट करण्यासाठी तुम्हाला काय करायचंय, मॅनेज वॉच लिस्ट या ऑप्शन वरती क्लिक करायचंय. क्रिएट न्यू वॉच लिस्ट वरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला ज्या नावाने वॉच लिस्ट क्रिएट करायची आहे ते नाव एंटर करून सेव्ह करा, म्हणजे तुमची नवीन वॉच लिस्ट जी आहे ती क्रिएट होऊन जाईल. नको असेल तर तुम्ही ती डिलीट करू शकताय. इथून तुम्ही ती डिलीट करू शकताय. त्याचबरोबर किंवा मॅनेज वॉच लिस्ट मध्ये या, इथे डिलीटचा ऑप्शन दिलेला आहे, यस करा, तुमची वॉच लिस्ट जी आहे डिलीट होऊन जाईल. त्यानंतर पर्टिक्युलर वॉच लिस्ट मध्ये तुम्हाला स्क्रिप्ट ऍड करायची आहे. तर आता एखादी स्क्रिप्ट आहे तुम्हाला ऍड करायची आहे, तर ती कशी ऍड करू शकताय, बरोबर आहे की नाही. मग ती स्क्रिप्ट ऍड करण्यासाठी तुम्हाला इथे सर्चचा ऑप्शन दिलेला आहे. या सर्चच्या ऑप्शन वरती यायचंय आणि तिथे जाऊन तुम्हाला तिच्या स्क्रिप्ट मध्ये तुम्हाला बाईंग सेलिंग करायची आहे, ती तुम्हाला स्क्रिप्ट जी आहे ती सिलेक्शन करायची, एंटर करायचंय आणि त्या ऍड वरती क्लिक करायचंय. ऍड वरती क्लिक केल्याच्या नंतर ती जी काही स्क्रिप्ट तुम्हाला ऍड करायची आहे ती स्क्रिप्ट ऍड होऊन जाईल. ठीक आहे, ड्रॅग आउट करून तिला वर खाली करू शकताय. आता ज्या स्क्रिप्ट तुम्ही ऍड केल्या, आता बघायला गेलं तर मार्केटमध्ये 5 ते 6,000 किंवा त्याच्यापेक्षा जास्त शेअर्स अवेलेबल आहेत, म्हणजे स्क्रिप्ट अवेलेबल आहेत. तर प्रत्येक स्क्रिप्ट मध्ये आपण ट्रेडिंग करतो का? नाही. काही मोजकेच जे तुम्ही ज्या स्क्रिप्ट मध्ये स्टडी करता आहात, जसे तुमचे जे काय फायनान्शियल ऍडवायझर्स असतील, जसे प्रशांत सर आहेत, अजून कोणी ऍडवायझर्स असतील, ते तुम्हाला गाईड करतात की सर ह्या स्क्रिप्ट मध्ये बाईंग्स आहेत, मग ती स्क्रिप्ट तुम्ही तिथे वॉच लिस्ट मध्ये ऍड करू शकता आणि तेवढे स्क्रिप्ट तुम्ही वॉच करून त्याच्यावरती स्टडी करून त्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करू शकताय. तर स्क्रिप्ट ऍड झाल्याच्या नंतर इथे बाय आणि सेलचं बटन तुम्हाला दिलेलं आहे, तर डिरेक्टली तुम्ही इथून बाईंग किंवा सेलिंग करू शकताय. ठीक आहे. त्यानंतर तुम्हाला त्या मार्केटच्या इन डिटेल माहिती पाहिजे, पूर्ण माहिती घ्यायची असेल तर इथे ऑप्शन्स दिलेले आहे, त्या ऑप्शन वरती क्लिक करा. मार्केट डेप्थ, त्याचा अप्पर सर्किट कितीला गेलेला आहे, लोअर सर्किट काय आहे, ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला इथे मिळून जातात. त्याचबरोबर त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टचा चार्ट बघायचा असेल तर चार्ट सुद्धा तुम्हाला इथे दिसून येतो. जर प्रॉपर बघायचा असेल तर इथे क्लिक करा, तुम्हाला त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टचा चार्ट जो आहे तो चार्ट तुम्हाला इथे शो होऊन जाणार आहे. मग त्याच्यामध्ये काय चेंजेस करायचे असतील तर इथे स्टडीज, डिस्प्ले, जे काय आहे सेटिंग्स ते तुम्ही सेटिंग्स करून तो चार्ट मध्ये चेंजेस करू शकताय. त्यानंतर गेट डिटेल कोटा, गेट डिटेल कोटामध्ये जशी ती एफओ लिस्टेड स्क्रिप्ट असेल तर पहिल्या कॅशच्या ज्या काही डिटेल्स आहेत त्याचं मार्केट डेप्थ, त्याच्यानंतर त्याची मुवमेंट, त्याच्यामध्ये मुव्हिंग ऍव्हरेज, डिलिव्हरी व्हॉल्यूम, त्याच्या न्यूज तुम्हाला इथे डिस्प्ले होऊन जातील. त्यानंतर ओपन हाय कितीला झालेला आहे, ओव्हरव्ह्यू पाहिजे, फायनान्शियल वाईज पाहिजे, रेशो वाईज पाहिजे, ज्या प्रकारे तुम्हाला माहिती पाहिजे ती माहिती तुम्ही इथे कलेक्ट करू शकताय. त्याच्यानंतर फ्युचर्स, फ्युचरचे जे काही डिटेल्स आहेत फ्युचरच्या डिटेल्स तुम्हाला इथे मिळून जातील. ऑप्शन मध्ये त्याची डेरिव्हेटिव्ह चेन तुम्हाला इथे मिळून जाईल. मग इथून तुम्ही बाईंग सेलिंग करू शकता किंवा इथे बाय सेलचं बटन दिलेलं आहे त्यावरती जाऊन सुद्धा तुम्ही बाईंग सेलिंग करू शकताय. त्यानंतर ही स्क्रिप्ट जी आपण ऍड केलेली आहे, ठीक आहे. आता ह्या स्क्रिप्ट मध्ये एखाद्या वेळेस आपल्याला अलर्ट सेट करायचं.
आता जसं मला समजलं त्याप्रमाणे तुम्ही सगळे डॉक्टर्सच आहात. तर काय होतं, कधी कधी आपण पेशंट समोर बसलेलो असतो किंवा अजून दुसऱ्या कामामध्ये व्यस्त असतो. त्यावेळेस काय होतं, आपल्याला मार्केटमध्ये लक्ष ठेवणं पॉसिबल होत नाही. आता समजा मला बजाज ऑटो बाय करायचं आहे, माझ्यासमोर क्लायंट बसलेला आहे, मी त्याच्या मीटिंग मध्ये आहे किंवा मी दुसऱ्या कामामध्ये आहे, माझं मार्केटकडे लक्ष नाहीये, तर मी काय करू शकतो, त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टला बाय करायचं असेल किंवा सेल करायचं असेल, मग त्यानुसार जे आहे अलर्ट सेट करू शकतोय. मग तुम्हाला काय करायचं, सेट अलर्ट वरती यायचं आहे. ती स्क्रिप्ट तुम्हाला इथे दिसून येईल. पर्टिक्युलर स्क्रिप्ट वरती क्लिक केला असेल तर, किंवा तुम्हाला जर दुसरी स्क्रिप्ट कोणती सिलेक्शन करायची आहे तर दुसरी स्क्रिप्ट सुद्धा इथे सिलेक्शन नाव सर्च करून सिलेक्शन करू शकता. त्यामध्ये त्याचं लिमिट प्राइस, लास्ट रेट प्राइस, चेंजेस किती पर्सेंटेज आहेत, ओपन कितीला झालाय, हाय कितीला झालाय, लो काय आहे, क्लोज काय आहे, ह्या सर्व डिटेल्स जे आहेत त्या तुम्हाला इथे मिळणार आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला अलर्ट कोणत्या प्राइसला पाहिजे ते सिलेक्शन करायचं आहे. ग्रेटर दॅन म्हणजे इथे जी प्राइस आहे, आता समजा 537 ला तो क्लोज, 567 ला क्लोज झालेला आहे, तर मला जेव्हा पण सेल करायचा आहे, मला तो 570 580 च्या वरती ज्या वेळेस पण जाईल त्यावेळेस तुम्हाला सेल करायचं. मग त्यावेळेस त्याप्रमाणे तुम्ही प्राइस सिलेक्ट करू शकताय. ज्यावेळेस तुम्हाला सेल करायचं आहे त्यावेळेस तुम्ही ग्रेटर दॅन सिलेक्ट करा. जेव्हा त्याला बाय करायचं, त्या पर्टिक्युलर स्क्रिप्ट मध्ये बाय करायचंय, त्यावेळेस तुम्ही लेस दॅनचा ऑप्शन यूज करू शकताय. इथे पर्टिक्युलर अमाऊंट जी आहे ते एंटर करा आणि तुम्हाला अलर्ट कुठे कुठे पाहिजे, एमओ इन्व्हेस्टर ऍपला पाहिजे, ट्रेडर ऍपला पाहिजे किंवा ईमेलला पाहिजे, त्याप्रमाणे सिलेक्शन करा आणि इथे मेसेज एंटर करा, वॉन्ट टू सेल किंवा वॉन्ट टू बाय, जे काय आहे मेसेज हे करा आणि सेट अलर्ट वरती क्लिक करा. अशा प्रकारे तुमचा अलर्ट जो आहे तो सेट होऊन जाईल आणि ज्या ज्या वेळेस जे काय आपण कंडिशन दिलेली आहे त्या कंडिशन नुसार ती प्राइस रीच होईल किंवा त्याच्यापेक्षा जास्त किंवा त्याच्यापेक्षा कमी होईल, त्यावेळेस तुम्हाला मोबाईल वरती जिथे जिथे तुम्ही तिथे नोटिफिकेशन अलर्ट साठी नोटिफिकेशन दिलेले आहेत तिथे तुम्हाला अलर्ट डिस्प्ले होणार आहे. ठीक आहे. तर आता आपण काय बघितलं, वॉचलिस्ट कशी क्रिएट करायची, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये स्क्रिप्ट कशी ऍड करायची, स्क्रिप्ट ऍड केल्याच्या नंतर त्याच्या इन डिटेल माहिती कशी घ्यायची, त्याच्यामध्ये जर तुम्हाला एखाद्या वेळेस अलर्ट सेट करायचा असेल तर तो आपण अलर्ट जो आहे तो कसा सेट करू शकतोय. आता आपण पाहणार आहोत त्यामध्ये बाईंग सेलिंग कसं करायचं. म्हणजे बाईंग सेलिंग नॉर्मल आहे, बाय वरती क्लिक करा तुमची बायची विंडो ओपन होईल, सेल वरती क्लिक करा तुमची सेलची विंडो ओपन होईल, किंवा इथे बाय सेलचा ऑप्शन दिलेल त्याप्रमाणे सिलेक्शन करा, बाय सेल तुमचं होऊन जाईल. पण बाय सेल करताना इथे जे प्रोडक्ट दिले ते एक्झॅक्टली प्रोडक्ट तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुम्हाला तिथे मार्जिन शॉर्टेज पेनल्टीचा इश्यू नाही येणार किंवा ट्रेडमध्ये काही रिजेक्शन नाही येणार. ठीक आहे. मग ते ऑप्शन कसं आपण यूज करू शकतो. तर पहिला आहे प्रोडक्ट टाईप मध्ये नॉर्मल, म्हणजे तुमच्याकडे जर सफिशियंट मार्जिन असेल तर तुम्ही ती पोझिशन जी आहे ती नॉर्मल मध्ये बाय करू शकताय. आणि समजा तुम्हाला त्या दिवसात रेट नाही आला, ठीक आहे, डॉक्टर रेड्डी 4092 ला मी घेतला होता एक एक्झाम्पल, मला तो 4095 ला विकायचा पण तो रेटच नाही आला, तर काय होणार आहे की नॉर्मल मध्ये जी काही डिलिव्हरी तुम्ही बाय केली आहे तुमच्याकडे जर सफिशियंट मार्जिन असेल तर त्या केसमध्ये तुमचा जो हे आहे स्टॉक आहे तो कन्वर्ट डिलिव्हरी मध्ये किंवा पोझिशनल ट्रेडिंग साठी तो कन्वर्ट होणार आहे. त्यानंतर MTF चा ऑप्शन आहे, ते मी सांगतो तुम्हाला थोडं बाकीचे प्रोडक्ट सांगितले झाल्यावर. डिलिव्हरी प्युअरली पोझिशनल ट्रेडिंग आहे, याच्यामध्ये जर तुमच्याकडे सफिशियंट मार्जिन असेल तरच तुम्ही डिलिव्हरी प्रोडक्ट सिलेक्ट करून किंवा तुम्हाला डिलिव्हरी मध्ये बाय करायचं असेल तर डिलिव्हरी प्रोडक्ट सिलेक्ट करून तुम्ही बाय करू शकता. आता आपण येऊया MTF कडे. तर पहिला डिलिव्हरी सांगण्याचा उद्देश हा की जसं मी तुम्हाला सांगितलं की डिलिव्हरी मध्ये जेव्हा पण तुम्हाला बाय करायचं तेव्हा तुमच्याकडे सफिशियंट मार्जिन असणं गरजेचं आहे. पण MTF मध्ये जर तुम्ही बाईंग करत असाल तर तिथे तुम्हाला बेनिफिट हे आहे की तुम्हाला मिनिमम मार्जिन जे आहे ते मेंटेन करून तुम्ही त्याच्यामध्ये त्या स्टॉक मध्ये बाईंग करू शकता. जसं फॉर एक्झाम्पल मला डॉक्टर रेड्डी मध्ये पोझिशन उभी करायची आहे, ठीक आहे, 1 लाखाची पोझिशन उभी करायची आहे आणि डॉक्टर रेड्डीचं फायनल मार्जिन रिक्वायरमेंट आहे ते 23%. म्हणजे मला जेव्हा डॉक्टर रेड्डी मध्ये पोझिशन उभी करायची असेल तर माझ्याकडे जर
1 लाखाची पोझिशन मला उभी करायची असेल आणि डॉक्टर रेड्डीचं फायनल मार्जिन पर्सेंटेज 23% असेल, तर मला 1 लाखामागे जर मी 23,000 रुपये मेंटेन ठेवले, तर मी तिथे काय करू शकतो, 1 लाखाची पोझिशन जी आहे ती कॅरी करू शकतो. मग त्या केसमध्ये तुम्ही एमटीएफ जे आहे तिथे बाईंग करू शकता. एमटीएफ मध्ये कधी बाय होतं, ज्यावेळेस तुमचं लेजर तुमचं जेवढे एक्सेस अमाऊंट आहे, म्हणजे तुमचं जेवढं पण लेजर क्रेडिट आहे, त्या लेजर क्रेडिटच्या ऍटलिस्ट 4 टाइम पर्यंत तुम्ही बाईंग करू शकताय. म्हणजे 1 लाख रुपये असेल तर 4 लाखाची पोझिशन तुम्ही ओपन करू शकताय. जसं जसं त्या पर्टिक्युलर स्ट्रीपचं मार्जिन रिक्वायरमेंट असेल त्याप्रमाणे तुम्ही ती पोझिशन कॅरी करू शकता. मग अशासाठी तुम्ही एमटीएफ प्रोडक्ट मध्ये बाय करू शकता. आणि एमटीएफ प्रोडक्ट मध्ये काय आहे, डिलिव्हरी मध्ये सांगायचं गेलं तर तुमची जी सेलिंग आहे, तुम्हाला जे एक्सिस डेबिट जे युज करतात, समजा 1 लाख रुपये आहेत आणि मी 2 लाखाची पोझिशन कॅरी केली, ते 1 लाख रुपये काय आहे, माझं एक्सिस डेबिट आहे, मी मार्जिन घेतलेलं आहे. ते 1 लाख रुपये मला T+2 मध्ये कव्हर करायचे आहेत. जर ते मी T+2 मध्ये जर पेमेंट नाही केलं, तर आफ्टर T+2+5 म्हणजे ह्या सोमवारी जर बाय केलं असेल तर पुढच्या सोमवारी माझी ती होल्डिंग सेल होणार आहे. तेच या उलट एमटीएफ प्रोडक्ट जर आपण सिलेक्ट करून बाईंग केलेलं असेल तर त्या केसमध्ये काय होणार आहे, जेवढे दिवस तुम्ही मार्जिन मेंटेन करताय, जे काय फायनल मार्जिन रिक्वायर्ड मार्जिन आहे ते मेंटेन करताय, तेवढे दिवस तुमची पोझिशन कॅरी राहणार आहे. हा, इन केस त्याच्यामध्ये मार्जिन शॉर्टेज आलं, M2M रीच झाला, 25% रिस्क कव्हर रीच झालं, तर तिथे तुमची पोझिशन स्क्वेअर ऑफ केली जाते. ठीक आहे, तर त्या प्रकारे हे प्रोडक्ट सिलेक्ट करू शकता. त्याच्यानंतर आहे व्हॅल्यू प्लस. व्हॅल्यू प्लस हा जो प्रोडक्ट आहे हा प्युअरली इंट्राडे प्रोडक्ट आहे. ठीक आहे, ह्यामध्ये 2 कंडिशन येतात. ठीक आहे, तर 2 कंडिशन काय येतात ते पण मी तुम्हाला. व्हॅल्यू प्लस प्युअरली इंट्राडे प्रोडक्ट आहे, त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 20% पर्यंत 20 टाइम्स पर्यंत तुम्हाला मार्जिन अवेलेबल होऊन जातं. ठीक आहे, पण ह्याच्यामध्ये काय करावं लागतं, जर तुम्ही 3 वाजायची, ह्याच्यामध्ये 2 कंडिशन आहे, दोन कंडिशन थ्रू तुमची पोझिशन जी आहे ती स्क्वेअर ऑफ होऊ शकते. पहिली कंडिशन ही आहे, व्हॅल्यू प्लस प्रोडक्ट सिलेक्ट करून जर तुम्ही जर कोणती पोझिशन ओपन केली असेल, ती पोझिशन तुम्हाला 3 वाजायच्या आत कव्हर करणं गरजेचं आहे. आयदर ती स्क्वेअर ऑफ करा किंवा कन्वर्ट करून घ्या नॉर्मल मध्ये. जर हे जर नाही केलं तर काय होणार आहे, 3 वाजून 10 मिनिटांनी तुमची पोझिशन ट्रिगर होणार आहे आणि 3 वाजून 20 मिनिटांनी पोझिशन स्क्वेअर ऑफ होणार आहे. हे व्हॅल्यू प्लस मधली पहिली कंडिशन. दुसरी कंडिशन काय आहे, की दुसरी कंडिशन, जर तुमचा M2M लॉस 70% रीच होतोय, त्या केसमध्ये तुमची पोझिशन RMS थ्रू स्क्वेअर ऑफ करणार आहे. मग ह्या 2 कंडिशन मध्ये विच एव्हर इज अर्लियरच्या हिशोबाने तुमची पोझिशन जी आहे ती स्क्वेअर ऑफ केली जाते. तर हे झाले आपले प्रोडक्ट. त्यानंतर येऊया ऑर्डर टाइप. तर लिमिट, तुम्हाला लिमिट मध्ये ऑर्डर बाय करायची असेल तर लिमिट इथे एंटर करा आणि इथे प्राइस एंटर करून ऑर्डर प्लेस करा. मार्केट रेटला, जो मार्केटमध्ये रेट चालू आहे त्याच रेट मध्ये जर तुम्हाला बाईंग सेलिंग करायचं आहे तर तुम्ही मार्केट ऑप्शन यूज करू शकता. स्टॉप लॉस वायसी वर्सा पोझिशन, म्हणजे तुमची बाईंगची पोझिशन असेल तर तुम्ही सेलिंगचा स्टॉप लॉस लावू शकता आणि सेलिंगची पोझिशन ओपन असेल तर तुम्ही बाईंगचा स्टॉप लॉस लावू शकता. ठीक आहे, त्याप्रमाणे ऑर्डर टाइप सिलेक्ट करा, क्वांटिटी एंटर करा आणि बाय करा. त्या अगोदर तुम्हाला इथे शो ऍडव्हान्स ऑप्शन दाखवून देतो. तर शो ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये काय ऍडिशनल काय आहे, ऑर्डर लाईफ. तर ऑर्डर लाईफ जर तुम्ही शो ऍडव्हान्स ऑप्शन वरती क्लिक केला नाही तर ऑर्डर लाईफ तुमची बाय डिफॉल्ट डे असणार आहे. तर ऑर्डर लाईफचे हे 3 प्रकार काय आहेत आणि कोणते आहेत ते एक्सप्लेन करतो. तर डे म्हणजे आजच्या दिवसापुरती. ठीक आहे, म्हणजे सकाळी जी ऑर्डर तुम्ही लिमिट मध्ये प्लेस करता आहेत ती आज 3:30 पर्यंत व्हॅलिड असणार आहे. तर 3:30 पर्यंत तुमचा रेट नाही आला तर ती ऑर्डर तुमची रिजेक्ट होऊन जाते, म्हणजे कॅन्सल होऊन जाते. त्यानंतर आहे इमिडिएट और कॅन्सल. तुम्ही जी काय प्राइस सेट केलेली आहे जर ती मार्केटमध्ये आली तर इमिडिएट तुमची ऑर्डर एक्झिक्यूट होते, नाहीतर इमिडिएट ऑर्डर कॅन्सल होऊन जाते. GTD गुड टिल डेट. तर गुड टिल डेट हे प्रोडक्ट सिलेक्ट करून तुम्ही पुढच्या 1 महिन्यापर्यंतच ट्रेड डिटेल्स टाकू शकता. म्हणजे आता समजा मला डॉक्टर रेड्डी 4,000 ला बाय करायचा आहे, पण तो 4,000 रुपये कधी जाणार, केव्हा जाणार, काही आयडिया नाही. मग इथे GTD ऑर्डर तुम्ही प्लेस करू शकताय. ठीक आहे, त्यानंतर
प्लेस दिस ऑर्डर आफ्टर मार्केट आवर्स. समजा तुम्हाला आफ्टर मार्केट आवर्स ऑर्डर प्लेस करायची असेल तर इथे प्लेस दिस ऑर्डर आफ्टर मार्केट आवर्स ऑप्शन दिलेले आहे, त्यावरती क्लिक करा आणि ऑर्डर वरती बाय करा. ही ऑर्डर तुमची कधी प्लेस होणार आहे? संध्याकाळी 4:05 पासून दुसऱ्या दिवशी 8:45 तुम्ही इथे आफ्टर मार्केट आवर्स, ह्याला शॉर्ट टर्म मध्ये AMO ऑर्डर सुद्धा म्हटली जाते. तर ही ऑर्डर जी आहे ती त्यावेळेस तुमची पंच होणार आहे आणि ही एक्झिक्यूट होते 9:15 वाजता, म्हणजे ट्रिगर होते 9:15 वाजता आणि एक्झिक्यूट 9:30 पर्यंत होऊन जाते. मग ह्या प्रकारे प्रोडक्ट टाईप, ऑर्डर टाईप, क्वांटिटी वगैरे एंटर करून तुम्ही ऑर्डर प्लेस करू शकता. क्लिअर आहे इथवर किंवा काही डाऊट? हा, याच्यामध्ये काही क्वेश्चन्स आहेत का? एक क्वेश्चन्स काय दिलेला आहे, चार्जेस फॉर MTF विचारतायत. MTF कदम सर, तुमचं जे काही नेट डेबिट आहे त्याच्यावरती इंटरेस्ट लागणार आहे 19.5% हिशोबाने. नेट डेबिट वर जे काही शॉर्टफॉल असेल त्यावर 19.5% पर ॲनम असं हे लागणार त्यावर. आणि आता हे तुम्हाला लिमिट ऑर्डर वगैरे आपण सांगतो ते तुम्हाला माहितीच असेल, लिमिट ऑर्डर आणि ते. आता हेल्प मी इन्व्हेस्टर. हा, तर कदम सर, जे MTF चे जे इंटरेस्ट सांगितलं ना, तो इंटरेस्ट लागतो 19.5% हिशोबाने. तुमचं जे काही नेट डेबिट असेल ना, त्या नेट डेबिट वरती तो चार्ज केला जातो. पण तो पर ॲनम आहे, तर ते पर डेच्या हिशोबाने आपल्या लेजरला त्याचा रिफ्लेक्ट येतो. तर त्याचा पर डेच्या हिशोबाने रिफ्लेक्ट कसा येतो, तर जो काय वर्षाचा इंटरेस्ट निघतो, जे काय आपलं डेबिट आहे त्याचा जो काय वर्षाचा इंटरेस्ट अमाऊंट निघते त्याला डिवायडेड बाय 360 करायचं, म्हणजे तुमच्या एका दिवसाचा इंटरेस्ट अमाऊंट तुम्हाला तिथे मिळून जाते. पद्मावती मॅडम, डिफरन्स हा आहे नॉर्मल आणि डिलिव्हरी ऑर्डर मध्ये. नॉर्मल काय तुम्ही इंट्राडे स्क्वेअर ऑफ करू शकता, आज घेतला आज बाय, आज घेतला आजच सेल करून टाकला, किंवा समजा तुम्हाला आज रेट नाही आला तर ती नॉर्मलची डिलिव्हरी ऑर्डर जी आहे ती नॉर्मल डिलिव्हरी मध्ये कन्वर्ट होऊन जाते. आणि डिलिव्हरी जो आहे ते प्युअरली पोझिशनल, म्हणजे आज घेऊन तुम्हाला उद्या सेल करायचंय, परवा सेल करायचंय, 10 दिवसांनी, वर्षांनी, 10 वर्षांनी सेल करायचंय, त्यावेळेस तुम्ही डिलिव्हरी प्रोडक्ट सिलेक्ट करू शकताय. त्यानंतर आपण पुढच्या ऑप्शनकडे वळूया, हेल्प मी इन्व्हेस्ट. हेल्प मी इन्व्हेस्ट, जसं मी तुम्हाला सांगितलं, एमओ इन्व्हेस्टर जे ऍप्लिकेशन आहे, एमओ इन्व्हेस्टर जे ऍप्लिकेशन आहे ते प्युअरली इन्व्हेस्टमेंट साठी आहे. तर इन्व्हेस्ट इन गोल्ड, लाईफ इन्शुरन्स, त्याच्यानंतर IIP प्रोडक्ट, हेल्थ इन्शुरन्स, SMT, हे जे प्रोडक्ट्स आहेत हे डायरेक्टली जे आहेत ते तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, किंवा तुम्हाला गायडन्स करण्यासाठी प्रशांत सर आहे तिथे अवेलेबल, किंवा वरती आपले IPA. आता हे जे प्रोडक्ट्स आहेत ह्या प्रोडक्ट संदर्भात तुम्हाला मी सांगू इच्छितो की IP प्रोडक्ट ब्रोकिंग आणि डिस्ट्रीब्युशन, म्हणजे आपलं इक्विटी, कमॉडिटी, करन्सी मार्केट सोडून बाकीचे जे काही आपले प्रोडक्ट्स आहेत तर त्याच्यासाठी एक सेपरेट टीम आपली तिथे अवेलेबल आहे. त्याच्यामध्ये जे एक्सपर्ट आहेत ते पण तिथे अवेलेबल आहेत. तर मग ते तुम्हाला कोणत्या गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं असेल तर कशा प्रकारे केलं पाहिजे, त्याची रिस्क किती आहे, लाईफ इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं झालं, IIP प्रोडक्ट, जसे आता पुढचं चेतन सर येतीलच, आपल्याला कनेक्ट होतीलच, मग ते इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट जे आहेत तर त्याच्यामध्ये कसं इन्व्हेस्टमेंट करायचं, त्याच्यामध्ये त्याचे बेनिफिट्स काय आहेत, किती पर्सेंटेज रिटर्न्स मिळू शकतात, तर हे सगळ्या गोष्टींसाठी ना आपल्याकडे एक्सपर्ट बसवलेले आहेत. मग ते त्याप्रमाणे तुम्ही प्रशांत सर किंवा त्या पर्सनशी कोऑर्डिनेट करून तुम्ही त्या प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. इथे पूर्णपणे एक्सप्लेन करण्याचं झालं तर इथे स्टॉक SIP आले आहे. जर तुम्हाला माहितीच असेल, जसं तुम्ही म्युच्युअल फंड SIP स्टार्ट करता तसंच तुम्ही स्टॉक मध्ये सुद्धा SIP चालू करू शकताय. आता काय होतं की दर महिन्याला तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये स्टडी आहे, त्याच्यामध्ये जास्त रुची आहे, इंटरेस्ट आहे, आणि तो स्टॉक तुम्ही एकदम त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायचं, थोडं 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 करून इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. ठीक आहे, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं की जसं आपण म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करतो, SIP चालू करतो, सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्रोग्राम, त्याच प्रकारे तुम्ही स्टॉक मध्ये सुद्धा करू शकता. मग तुम्हाला ज्या स्टॉक मध्ये SIP स्टार्ट करायचे ते स्टॉक सिलेक्ट करा, त्यानंतर स्टार्ट SIP वरती क्लिक करा.
किती क्वांटिटी और अमाऊंट, म्हणजे एक लमसम अमाऊंट 1 लाख रुपये असेल, 10 लाख असतील, 1 करोड असेल, जी अमाऊंट तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची मंथली त्या स्टॉक मध्ये, त्या स्टॉकची अमाऊंट तुम्हाला इथे एंटर करायची आहे. किंवा क्वांटिटी मध्ये जर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची आहे, नाही मला दर महिन्याला 5 क्वांटिटी घ्यायचे, 10 घ्यायचे, 100 घ्यायचे, तर क्वांटिटी तुम्ही इथे एंटर करू शकता. त्याची फ्रिक्वेन्सी जी आहे ती मंथली आहे. स्टार्ट डेट आणि एंड डेट, म्हणजे कोणत्या तारखेपासून तो स्टार्ट झाला पाहिजे आणि कोणत्या तारखेला तो एंड झाला पाहिजे, तर तो डेटा जो आहे तो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता आणि स्टार्ट एसआयपी करू शकता. आता इथे काय होणार आहे, जी स्टार्ट डेट दिलेली आहे त्याच तारखेला पुढच्या महिन्यात तुमचे एसआयपी अमाऊंट डिडक्ट होणार आहे आणि तुमचा जो स्टॉक जो आहे तो क्रेडिट होणार आहे. आता हे स्टॉक एसआयपी मध्ये क्रेडिट केलेले आहे, पण तुमची जी होल्डिंग आहे ती तुमची नॉर्मल डीमॅटला जी आहे ती कन्वर्ट होणार आहे, म्हणजे नॉर्मल डीमॅटला क्रेडिट होणार. जेव्हा पण तुम्हाला सेल करायचे आहे, प्रॉफिट बुक करायचे आहे, ते तुम्ही नॉर्मली ते सेल करू शकताय. त्यानंतर हेल्प मी इन्व्हेस्ट मध्ये बाकीचे ऑप्शन आहेत, आयपीओ, बॉन्ड्स, फिक्स डिपॉझिट, बल्क ऑर्डर, ओएफएस, बायबॅक. तर हे जे ऑप्शन आहेत इथे पण तुम्ही इन्व्हेस्टमेंट चालू, म्हणजे एखाद्या कंपनीचा आयपीओ आला, जसा एलआयसीचा आयपीओ येतोय, त्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचं आहे. एखादा बॉन्ड्स आला असेल, फिक्स डिपॉझिट करायचंय, बायबॅक आला असेल, जसं आता टीसीएसचं बायबॅक चालू आहे, ते बायबॅकला अप्लाय करायचं आहे. मग त्या प्रकारे हे ऑप्शन जे यूज करून तुम्ही अप्लाय करू शकताय. How can we do smart stock SIP by when price reaches a specified lower level? सर स्टॉक SIP मध्ये कसं आहे अमोल सर, तुम्हाला ज्या स्टॉक मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे त्याच्यामध्ये तुम्हाला प्रशांत सर गायडन्स करतेच. ब्ल्यू चिप स्टॉक असेल, एव्हरेज स्टॉक असेल, कोणता स्टॉक तुम्हाला चांगला बेटर ऑपॉर्च्युनिटी देईल, बेटर रिटर्न्स देईल, ते तुम्ही सांगू शकताय. पण प्राइसचं जे तुम्ही दिलेलं आहे बाय वेन प्राइस रिचेस, ते प्राइसचा आम्ही सांगू शकत नाही. जसं आता रशियाचं आणि युक्रेनचं वॉर चालू आहे, त्याच्यामुळे मार्केट डाऊन आहे, त्याच्यामुळे त्या पर्टिक्युलर स्टॉकची प्राइस कमी आहे. ठीक आहे, तेच जर समजा पुढच्या महिन्यात सगळं स्टेबल झालं तर प्राइस तीच राहणार आहे का, किंवा त्याच्यापेक्षा कमी तरी होऊ शकते, किंवा त्याच्यापेक्षा जास्त सुद्धा होऊ शकते. प्राइस ही स्टेबल नसणार आहे. हा, स्टॉक जो आहे, कोणता स्टॉक मध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायचंय ते तुम्हाला प्रशांत सर गाईड करतील. त्याच्यानंतर प्रदीप सर तुमचा प्रश्न आहे, कॅन वी लिंक एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड टू दिस? येस, ऑफकोर्स तुम्ही ते म्युच्युअल फंड जे, पण ते कोणते म्युच्युअल फंड तुम्ही इथे लिंक करू शकताय, लमसम मध्ये जे काय तुमचे म्युच्युअल फंड आहे तुम्ही डायरेक्टली इथे लिंक करू शकताय. एसआयपी जर असेल तर एसआयपी तुम्हाला एक्झिस्टिंग ब्रोकिंग असेल, एक्झिस्टिंग म्युच्युअल फंड हाऊस असेल, तिथे पहिले एसआयपी स्टॉप करावी लागणार आहे. आणि एसआयपी स्टॉप केल्यानंतर जे काय तुमचे सेटल्ड युनिट्स आहेत ते तुम्ही तुमच्या करंट अकाउंट मध्ये, म्हणजे मोतीलाल ओस्वाल मध्ये लिंक करू शकता. आणि ते मोतीलाल ओस्वाल मध्ये लिंक केल्याच्या नंतर पर्टिक्युलर त्या स्कीम मध्ये नवीन एसआयपी चालू करू शकताय. ठीक आहे, त्यानंतर हे झालं आपला इन्व्हेस्टमेंटचं ऑप्शन. आता त्यानंतर रिपोर्ट्स मध्ये काय आहे, जे पण आपण ट्रेडिंग करतो, जसं ऑर्डर बुक असेल, ट्रेड बुक असेल, नेट पोझिशन, मार्जिन, इथे तुम्हाला जे काय तुम्ही ट्रेडिंग करता किंवा जे काय ऑप्शन ट्रान्झॅक्शन करता त्याचे रिपोर्ट जे आहे ते तुम्हाला रिपोर्ट्स कॉलम मध्ये मिळणार आहेत. तर रिपोर्ट्स मध्ये पहिला आहे ट्रेडिंग ऑर्डर, ट्रेड, नेट पोझिशन मध्ये क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला ऑर्डर रिपोर्ट, म्हणजे तुमचे कोणत्या ऑर्डर पेंडिंग आहेत, कम्प्लिटेड आहेत, त्या डिटेल्स तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहे. नेट पोझिशन मध्ये नेट पोझिशन कोणत्या आहेत, या नेट पोझिशन मध्ये जसं मी सांगितलं, व्हॅल्यू प्लसची पोझिशन तुम्ही नॉर्मल मध्ये कन्वर्ट करू शकता. ठीक आहे, समजा एमटीएफ मध्ये पोझिशन घेतली असेल, तुमच्याकडे सफिशियंट मार्जिन नसेल तर तुम्ही ती पोझिशन नॉर्मल मध्ये कन्वर्ट करून ती सेल करू शकताय. ठीक आहे, त्यानंतर मार्जिन मध्ये तुमचं टोटल मार्जिन किती आहे, जसं मी सांगितलं लिमिट सेट होते मार्जिन प्लेस केल्याच्या नंतर, तर तुमचं बेस कॅपिटल किती आहे ते तुम्हाला इथे मिळणार आहे. तर त्यामध्ये इथे बघा कॅश मार्जिन आहे आणि सोबत नॉन कॅश मार्जिन सुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे. कॅश मार्जिन म्हणजे तुमच्या लेजरला जे काय प्युअर क्रेडिट आहे ते तुम्हाला कॅश मार्जिन मध्ये मिळून जातं. नॉन कॅश मार्जिन मध्ये काय मिळतं, तुमचं जे काय आफ्टर हेअरकट व्हॅल्युएशन आहे स्टॉकचं ते तुमचं नॉन कॅश मार्जिन मध्ये कन्सिडर केलं जातं. आणि हे सगळं मिळून तुमचं बेस कॅपिटल रेडी होतं.
मग ह्या बेस कॅपिटल मध्ये तुमचं मार्जिन किती युटिलाइज झालेलं आहे, त्याच्यामध्ये तुमचा डेली M2M किती आहे, हे सगळं प्लस मायनस होऊन तुम्हाला त्या दिवसासाठी ट्रेडिंगसाठी अजून किती मार्जिन अवेलेबल आहे हा रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला इथे दिसून येतो. त्यानंतर डीमॅट होल्डिंग तुमच्या अकाउंटमध्ये जे काय होल्डिंग अवेलेबल आहे ती तुम्हाला इथे दिसणार आहे. ते तुम्ही पोर्टफोलिओ ऑप्शन जे आहे तिथून सुद्धा पाहू शकताय. स्टॉक SIP ऑर्डर बुक, जसं स्टॉक SIP जर तुम्ही चालू केले असेल तर तुमचं त्याचं जे काही स्टेटस आहे तो तुम्हाला SIP ऑर्डर बुक मध्ये मिळून येतो. ऑपरेशन रिपोर्ट म्हणजे तुमचं कॉन्ट्रॅक्ट नोट असेल, तुमच्या अकाउंटचं ट्रान्झॅक्शन रिपोर्ट असतील, प्रॉफिट अँड लॉस रिपोर्ट आहे, लेजर आहे, तर इच अँड एव्हरी रिपोर्ट्स तुम्हाला इथे मिळून जातो. त्यानंतर म्युच्युअल फंडचे जे काही रिपोर्ट्स आहेत तर ते रिपोर्ट सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातात. म्हणजे रिपोर्ट्स कॉलम मध्ये तुमच्या अकाउंट मध्ये जे काही ट्रान्झॅक्शन्स होतात, जे काही तुम्हाला रिपोर्ट्स पाहिजे ते सगळे रिपोर्ट्स तुम्हाला समोरासमोर अवेलेबल करून दिलेले आहेत. समजा तुम्हाला इथे रिपोर्ट्स काढताना काही अडचण येते, हा रिपोर्ट तर तुम्हाला ह्याच कॉलम मध्ये मिळून जाईल, पण बाकीचे हे जे काही रिपोर्ट्स आहेत ते तुम्हाला जनरेट करायला काय अडचण येते किंवा समजा तुम्हाला इथून काढण्यासाठी काहीतरी प्रॉब्लेम येतोय, ठीक आहे, समजत नाहीये, तर तुम्ही काय करू शकता, एक तर प्रशांत सरांना कॉल करणार, त्यांच्याकडून रिपोर्ट्स मागू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला ऑनलाईन कस्टमर सर्व्हिस सेंटर दिलेलं आहे, त्याला आपण टॉक टू एमोजिनी म्हणतो. तर ते कुठे आहे, तर ते ऑप्शन जे आहे ते टॉक टू एमोजिनी ऑप्शन इथे अवेलेबल करून दिली. त्यामध्ये मोबाईल ऍप्लिकेशन लिंक म्हणजे एमो ट्रेडर, एमो इन्व्हेस्टरची ऍप्लिकेशन लिंक कोणती आहे, आपली वेबसाईट कोणती आहे, एमो इन्व्हेस्टर ऍप्लिकेशन, एमो ट्रेडर ऍप्लिकेशन हाऊ टू यूज, कसं यूज करायचं ते डिटेल्स तुम्हाला इथे दिलेले. त्याचबरोबर तुम्हाला जे काय रिपोर्ट्स लागतात ते रिपोर्ट्स तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. लेजर रिपोर्ट असेल, ITR स्टेटमेंट असेल, प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट असेल, मग ज्या प्रकारचे रिपोर्ट्स तुम्हाला पाहिजेत त्या प्रकारे तुम्ही इथे क्लिक करा, तर ते रिपोर्ट जे आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल करून दिले जातील. ते रिपोर्ट जे आहेत ते PDF मध्ये किंवा तुमच्या PDF मध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता, किंवा तुम्हाला ईमेल वरती पाहिजे असतील तर ते ईमेलचा ऑप्शन तिथे अवेलेबल करून दिलेला आहे, तर त्या ऑप्शन मधून सुद्धा तुम्ही ते जनरेट करून घेऊ शकताय. जसं मी आता इथे माय डिटेल्स टाकले, तर माझे डिटेल्स जे आहेत ते कम्प्लीट डिटेल्स माझ्या अकाउंटचे जे आहेत ते मला इथे डिस्प्ले झाल्या. त्यानंतर प्रोफाईलचा ऑप्शन आहे, इथे तुम्हाला प्रोफाईल दिलं जातं, तुम्हाला MTF ऍक्टिव्हेट करायचं आहे, फाटका अपडेट करायचा आहे, कोणती सर्व्हिस रिक्वेस्ट प्रोसेस करायची आहे, तर ते ऑप्शन्स तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. या व्यतिरिक्त जर समजा तुमचं अकाउंट ओपन करताना फक्त कॅश सेगमेंट मध्ये अकाउंट ओपन झालेलं आहे, तुम्हाला बाकीचे सेगमेंट पण ऍक्टिव्हेट करायचे आहेत, तर ऍडिशनल सेगमेंट सर्व्हिसेस हे ऑप्शन इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. इथून तुम्ही त्या पर्टिक्युलर सेगमेंट जे आहे, जसं कॅश सेगमेंट झाले, डेरिव्हेटिव्ह, FNO, कमॉडिटी, करन्सी ऍक्टिव्हेट करायचं असेल तर तुम्ही हे ऑप्शन जे तुम्हाला दिलेलं आहे त्या ऑप्शन मधून तुम्ही तुमचे ते सेगमेंट ऍक्टिव्हेशनची जी काय प्रोसेस आहे ती कंप्लीट करून घेऊ शकताय. त्यानंतर प्रोफाईल सेटिंग मध्ये आल्यानंतर तुमचे जी काय प्रोफाईल आहे ती तुम्हाला इथे मिळून जाते. सेटिंग ऑप्शन मध्ये तुम्हाला जे काय सेटिंग काय रिस्ट्रिक्शन्स लावायचे असतील तर रिस्ट्रिक्शन्स तिथे तुम्ही लावू शकता. सेगमेंट ऍक्टिव्हेशन करायचं असेल तर सेगमेंट ऍक्टिव्हेशन इथून सुद्धा तुम्ही करू शकताय. ठीक आहे, हा सांगतो. तर हे 3 ऑप्शन आहे. आता आपण प्रोफाईल मध्ये इन डिटेल. प्रोफाईल मध्ये तुम्हाला काय काय डिटेल्स मिळतात, तुमचं क्लायंटचं नाव, तुमचा ट्रेडिंग कोड, UCID, तुमचा अकाउंट स्टेटस, तुमचा DP क्लायंट ID, तुम्हाला IPO च्या वेळेला DRF, DIS स्लिप फिल करताना तुम्हाला जो लागतो तो DP ID इथे मिळून जातो. तुमचं अकाउंट कुठे आहे, ह्या कोणते कोणते सेगमेंट ऍक्टिव्हेट आहे ह्या डिटेल्स तुम्हाला इथे मिळून जातात. त्यानंतर तुमचे पर्सनल डिटेल्स सुद्धा तुम्हाला इथे मिळून जातात. या व्यतिरिक्त जर तुम्हाला काही चेंजेस करायचे असतील, तुमच्या अकाउंट मध्ये काही मॉडिफिकेशन करायचं असेल तर ते मॉडिफिकेशन सुद्धा तुम्ही इथे करू शकताय. तर पर्सनल वरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी मॉडिफिकेशन करू शकताय, ऍड्रेस, बँक, मोबाईल ईमेल ID आणि नॉमिनी ऍडिशन, ह्या 4 पैकी कोणतीही एक गोष्ट तुम्ही मॉडिफाय करू शकताय. त्याच्यानंतर मग ते मॉडिफाय करण्यासाठी काही रॉकेट सायन्स नाहीये, काही किंवा काही वेगळ्या पद्धत नाही. इथे बघा, जी रिक्वेस्ट तुम्हाला मॉडिफिकेशन करायची आहे
त्या रिक्वेस्टचे स्टेप्स तुम्हाला दिलेले आहेत. म्हणजे काय, सुरुवातीला बँक ऍड करायचं आहे, नंतर प्रूफ अपलोड करायचं आहे, सिलेक्ट डीपी करायचं आहे डिफॉल्ट, त्यानंतर सिलेक्ट डीपी, ओटीपी आणि फायनल सबमिट. तर अशा प्रकारे ह्या स्टेप्स थ्रू जर तुम्ही गेलात तर तुम्ही तुमचं बँक मॉडिफिकेशन रिक्वेस्ट किंवा कोणतीही रिक्वेस्ट तुम्हाला प्रोसेस करायची झाली तर ती रिक्वेस्ट इझिली प्रोसेस करू शकताय. आता इथे आपण येऊया फायनल सबमिटकडे. कोणतीही रिक्वेस्ट सबमिट करता, आता इथे या 4 रिक्वेस्ट दिलेल्या आहेत. तर ऍट अ टाइम ह्या 4 ते 5 रिक्वेस्ट जे आहेत ते तुम्ही ऍट अ टाइम मॉडिफिकेशन करू शकताय. पण कधी, जेव्हा फायनल सबमिटला येतो तिथे तुम्हाला डू यू वॉन्ट टू एडिट, येस ऑर नो विचारलं जातं. जर तुम्ही येस केलं असेल तर तुम्ही बाकीच्या रिक्वेस्ट ज्या आहेत त्या प्रोसेस करू शकताय, आणि जर नो केलं तर तुम्ही बाकीच्या रिक्वेस्ट प्रोसेस करू शकणार नाही. कारण की का, नो जेव्हा करतात सॉरी नो वरती जेव्हा आपण क्लिक करतो, नो वरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची रिक्वेस्ट जी आहे ती सबमिट होऊन जाते व्हेरिफिकेशन कडे. मग ती व्हेरीफायर कडे सबमिट झाल्यानंतर जोवर तुमची पहिली रिक्वेस्ट अप्रूव्ड होत नाही तोवर तुम्हाला दुसरी रिक्वेस्ट प्रोसेसिंग साठी अलाउड केली जात नाही. म्हणून तुम्हाला फायनल सबमिटच्या वेळेला एकापेक्षा जास्त रिक्वेस्ट प्रोसेस करायचे असतील तर तिथे येस करा, नंतर दुसरी रिक्वेस्ट प्रोसेस करा, त्यानंतर दुसरी रिक्वेस्ट सबमिट झाल्यानंतरच नो वरती क्लिक करा. त्यानंतर इथे तुमच्या अकाउंट मध्ये जे काही नोटिफिकेशन्स आहेत, न्यूज आहेत, ते न्यूज तुम्हाला इथे डिस्प्ले होऊन जातात. ट्रेडिंग कोड तुमचा इथे दिसून येतो. आता येऊया आपण मेनू बार मध्ये. तर मार्केट, ऍडवाइस, ऑपरेट जनरेटर, हे सगळे ऑप्शन इथे डॅशबोर्डला दिलेले आहेत आणि हे तुम्हाला R&D करणं गरजेचं आहे. आता ह्याच्यामध्ये एक्सप्लेन करण्याचे ऑप्शन कोणते आहेत, तर ऍडवाइस मध्ये बास्केट. आता मार्केटमध्ये जे कोणी नवीन आहेत नाही का, किंवा एखादा पर्टिक्युलर सेक्टरच त्यांना आवडतो आणि त्या सेक्टरमध्येच त्यांना इन्व्हेस्टमेंट करायला आवडतं, तर अशासाठी जे आहेत ना आपण इथे बास्केट क्रिएट करून दिलेले आहेत. बास्केटचा यूज किंवा त्याचं बेनिफिट हे आहे, ते तुम्ही मिनिमम 199 पासून हे अमाऊंट कमी जास्त होऊन जाते, तर मिनिमम 190 किंवा 200 रुपयापासून मॅक्सिमम 1 लाख रुपीज पर्यंत तुम्ही त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय. जसं मार्केट रेंज असेल त्याप्रमाणे तुमची प्राइस जी आहे ती वर खाली होणार आहे. आणि हा जो बास्केट ऑर्डरचा जो पोर्टफोलिओ बनणार आहे किंवा तुम्ही जे बास्केट विकत घेणार आहात, बाईंग करणार आहात, ते प्रत्येक क्लायंटसाठी युनिक असणार आहे. कारण की ज्याप्रमाणे मार्केटमध्ये चेंजेस होतात त्या पर्टिक्युलर स्टॉक मध्ये, त्याप्रमाणे त्या ह्याचे बास्केटची जी आहे ती व्हॅल्यू कमी जास्त होते. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये ट्रान्झॅक्शन करायचे झाले तर बाईंग करताना तुम्ही बास्केटमध्ये ट्रान्झॅक्शन करू शकता. एखाद्या पर्टिक्युलर बास्केट तुम्ही विकत घेऊ शकता. पण ज्यावेळेस पण सेलिंग कराल ना त्यावेळेस तुम्हाला इंडिव्हिज्युअल पर्टिक्युलर तो स्टॉक सेल करणं गरजेचं आहे. म्हणजे इंडिव्हिज्युअली तुम्ही तो स्टॉक जो आहे तो सेल करू शकताय. कारण की कसा, तुम्हाला तिथे बास्केटमध्ये सेल करता येणार नाही, कारण की ह्याच्यामध्ये 4-5 असे क्वांटिटी वाईज स्टॉक दिलेले आहेत. ठीक आहे. तर एखादा स्टॉक तुमचा जास्त हाय जात असेल आणि एखादा स्टॉक लो जात असेल, एखाद्या स्टॉक मध्ये तुम्हाला जास्त प्रॉफिट असेल आणि एखाद्या स्टॉक मध्ये प्रॉफिट नसणार आहे, लॉस असणार आहे, मग ते बास्केटमध्ये जर विकलं तर मग त्याच्यामध्ये तुम्हाला काय रिटर्न्स येणार नाहीत. तर मग तुम्हाला जेव्हा पण तुम्ही सेलिंग कराल तेव्हा तो पर्टिक्युलर जो स्टॉक मध्ये तुमचं प्रॉफिट बनतंय तो स्टॉक तुम्ही सेल करून त्याच्यामध्ये प्रॉफिट कमवू शकताय. आता ह्याच्यामध्ये बास्केटची नावं दिलेली आहेत, मिनिमम इन्व्हेस्टमेंट किती आहे, त्याचे टोटल रिटर्न त्याने किती दिलेला आहे, टोटल रिटर्न किती दिलेलं आहे, रिकन्सिलेशन डेट काय, नंबर ऑफ स्टॉक्स किती आहेत त्यामध्ये, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथे दिले जातात. इथे कन्झ्युमर सेक्टर त्याचं रिकन्सिलेशन कधी झालेलं आहे, किती टक्के पर्सेंटेज रिटर्न आहे, सगळं. एखाद्याला डिव्हिडंड कॅपिंग मध्ये इंटरेस्ट असेल, एनर्जी सेक्टर मध्ये असेल, टाटा कन्झ्युमर बास्केट मध्ये असेल, तर तुम्ही ह्यावरती क्लिक कराल ना तर तुम्हाला कोणते स्टॉक्स आहेत, किती त्याची करंट मार्केट प्राइस काय आहे, त्याचं वेटेज काय आहे ह्या बास्केटच्या व्हॅल्युएशन वरती, हे सगळं तुम्हाला इथे दिलं जातं. त्यानुसार तुम्ही यामध्ये बास्केट
ऍड करू शकता आणि बाय करा. म्हणजे काय होणार आहे की तुमचे जे स्टॉक तुम्ही जे काही स्टॉक बाईंग साठी दिलेले आहेत, ही जी काय अमाऊंट होणार आहे त्या अमाऊंटच्या पर्सेंटेज नुसार तुम्हाला त्या बास्केटमध्ये तुमचे स्टॉक जे आहेत ते क्रेडिट केले जाणार आहेत. त्यानंतर मेनू बार मध्ये पुढचा ऑप्शन आहे फंड ट्रान्सफर. फंड ट्रान्सफर इथे ऍड फंड्स, विथड्रॉ फंड्स अँड ट्रान्सफर स्टेटस. ऍड फंड्स केला तर तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये फंड ऍड करू शकताय. तिथे तुम्हाला पेमेंट मोड, नेट बँकिंग, UPI दिलेला आहे. तुम्ही जी बँक दिलेली आहे, लिंक केलेली आहे, ती ऍक्टिव्ह बँक लिस्ट मध्ये आहे की नाही हे तुम्ही इथून चेक करू शकताय. त्याचबरोबर विथड्रॉ फंड्स म्हणजे तुमच्या अकाउंट मध्ये तुम्हाला पे आउट मार्क करायचा असेल, तुमच्या अकाउंट मध्ये जो काही क्रेडिट फंड आहे, जो काही प्रॉफिट आहे तुम्हाला विथड्रॉ करायचा असेल, तो पे आउट सुद्धा तुम्ही इथून मार्क करू शकताय. त्याच्यानंतर जो काय फंड ट्रान्सफर केलेला आहे, त्याच्यानंतर विथड्रॉ केलेला त्याचा स्टेटस जो आहे तो तुम्हाला इथे ट्रान्सफर स्टेटस या ऑप्शन मधून मिळणार आहे. तर अशा प्रकारे जे आहे ते तुम्ही एमओ इन्व्हेस्टर ऍप्लिकेशन यूज करू शकताय. यामध्ये कोणाला काही डाऊट किंवा काही नाही समजलंय असं? काही डाऊट असेल तर विचारा. काही डाऊट? आपण रेकॉर्ड करतोय सगळं, हे मी अपलोड करेल नंतर हे, पण काही क्वेश्चन असेल तर विचारून घ्या. खूप इन डिटेल सर सांगतात आपल्याला. जेव्हा आता जे आपल्याला बेसिक करायचं आहे प्युअर प्राइस ऍक्शन नुसार बाय आणि सेल, हे तर आपण नुसतं एमओ इन्व्हेस्टर ऍप मध्ये पण करू शकतो. ज्यांना ट्रेडिंग जास्त फ्रिक्वेंटली करायचे आहे ते मग बाकीचे ऑप्शन्स वापरू शकतात. आता एमओ ट्रेडर घेतो, म्हणजे एमओ ट्रेडरला वेळ नाही लागणार. मोबाईल ऍप्लिकेशन पण जास्त वेळ नाही लागणार. आता हे झालं एमओ इन्व्हेस्टर ऍप्लिकेशन. आता एमओ ट्रेडर ऍप्लिकेशन आपण बघूया. तर एमओ ट्रेडर ऍप्लिकेशन साठी सुद्धा आपली वेबसाईट जी आहे ती सेम आहे, motilalooswal.com. त्यामध्ये लॉग इन टू ट्रेडला या. तुमचं जे काय लॉग इन आहे ते तुम्ही कोणत्याही एका ऑप्शन थ्रू करू शकताय. इथे एमओ ट्रेडरचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे, तर तुम्ही एमओ ट्रेडर वर क्लिक करून एमओ ट्रेडर ऍप्लिकेशन ओपन करू शकताय. हे तुमचं जे काय एमओ ट्रेडरचं जे डॅशबोर्ड आहे ते डॅशबोर्ड तुमचं इथे ओपन झालेलं आहे. तर यामध्ये तुम्ही जी काय वॉचलिस्ट क्रिएट केलेली आहे ती वॉचलिस्ट तुम्हाला इथे दिसून येत आहे. मार्केटच्या डिटेल्स तुम्हाला इथे शो होऊन जातात आहेत. त्याच्यानंतर मार्केट्स काय आहे ते तुम्हाला इथे मिळून जातील. मार्केट मधले न्यूज तुम्हाला इथे मिळून जातील. त्याच्यानंतर नेट पोझिशन, तुमची जर एखादी पोझिशन ओपन असेल तर त्याची डिटेल्स तुम्हाला इथे मिळणार आहे. स्क्रिप्ट नेम, क्वांटिटी, M2M, ओपन पोझिशन, ओव्हरऑल M2M, बुक प्रॉफिट अँड लॉस, तुम्हाला इथे सगळा रिपोर्ट्स मिळणार आहे. ऑर्डर बुक, ओपन ऑर्डर कोणत्या आहे, ट्रेडेड ऑर्डर कोणत्या आहेत, रिजेक्टेड, पार्शियल पेंडिंग ऑर्डर कोणत्या आहेत, हा सुद्धा रिपोर्ट तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यावरती क्लिक केला तर तुम्हाला तर इन डिटेल रिपोर्ट जो आहे तो मिळणार आहे. ठीक आहे. एखाद्या ओपन वरती क्लिक करा म्हणजे ओपन कोणत्या कोणत्या ऑर्डर्स आहेत. ट्रेडेड वरती क्लिक करा तर ट्रेडेड ऑर्डर कोणत्या कोणत्या आहेत ते सुद्धा तुम्हाला इथे मिळणार आहे. तुमचा अवेलेबल मार्जिन किती आहे आणि बँक ट्रान्सफर अवेलेबल मार्जिन किती आहे आणि त्या अनुषंगाने तुम्हाला किती मार्जिन रिक्वायरमेंट आहे, किती मार्जिन ऍड करायचं आहे, तर इथे तुम्हाला बँक ट्रान्सफरचा ऑप्शन आपल्याला दिलेला आहे. तर हे बँक ट्रान्सफरचा ऑप्शन यूज करून तुम्ही तुमच्या अकाउंटमध्ये फंड ऍड करू शकता किंवा पे आउट मार्क करू शकताय. त्यानंतर वॉचलिस्ट मध्ये तुम्ही जी काय वॉचलिस्ट क्रिएट केलेली आहे ती वॉचलिस्ट वरती क्लिक करा. क्लिक केल्याच्या नंतर त्या पर्टिक्युलर स्क्रिप्ट वरती क्लिक करा. तुमचा सगळा रिपोर्ट जो आहे तुम्हाला इथे मिळून जाणार आहे. तर इथे NSE, कॅश, फ्युचर, ऑप्शन, डेरिव्हेटिव्ह, चेन वगैरे इथे तुम्हाला ज्याप्रमाणे कॉलपुट प्रमाणे सिलेक्ट करायचं आहे ते सुद्धा करू शकताय. बाय सेलचा ऑप्शन इथे तुम्हाला अवेलेबल करून दिलेला आहे. ग्राफ पाहिजे तर ग्राफ पण इथे दिसून येतोय. मोठ्यामध्ये ओपन करायचं आहे तर त्याप्रमाणे इथे क्लिक करा. तुमचा ग्राफ हा इन डिटेल ओपन होऊन जाईल. ठीक आहे.
त्यानंतर हा तीच वॉच एमओ इन्व्हेस्टरची पूर्ण ठीक आहे. तर तुम्ही जे काय वॉचलिस्ट क्रिएट करता, आता इथे बघितलं असं वैभव 19 वरद, हे जी वॉचलिस्ट तुम्ही जे एमओ इन्व्हेस्टर कुठेही करा, एमओ ट्रेडर मध्ये करा, एमओ इन्व्हेस्टर वेब लॉग इन करा, मोबाईल ऍप्लिकेशन करा, जिथेही तुम्ही ही वॉचलिस्ट क्रिएट करणार आहे ती वॉचलिस्ट तुम्हाला चारही ठिकाणी दिसणार आहे. म्हणजे एमओ इन्व्हेस्टर वेब लॉग इन, मोबाईल ऍप्लिकेशन, एमओ ट्रेडर वेब लॉग इन आणि मोबाईल ऍप्लिकेशन, चारही ठिकाणी तुम्हाला ती वॉचलिस्ट जी काय तुम्ही क्रिएट केलेली आहे ती वॉचलिस्ट तुम्हाला इथे शो होणार आहे. त्यानंतर ऑप्शन स्ट्रॅटेजी प्रशांत सर तुम्हाला सांगून देतीलच. ठीक आहे, ती कशी तर इथून तुम्ही ते ऑप्शन स्ट्रॅटेजी चेक करू शकताय. मग त्यामध्ये कशा स्ट्रॅटेजीज लावायच्या आहे ट्रेडिंग रिलेटेड तर ते तुम्हाला प्रशांत सर दाखवून देतील. त्यानंतर आपण महत्वाच्या ऑप्शन्स कडे येतो. टूल्स मध्ये आहे ट्रेड गाईड सिग्नल. आता चेतन सर जे येतात आहे टीजीएस प्रोडक्ट बद्दल थोडंफार एक्सप्लेन करतील. ठीक आहे, तर मी जे तुम्हाला ऑप्शन सांगणार आहे ते ऑप्शन आहेत पॉवर ट्रेड, प्राइस अलर्ट, ठीक आहे, आणि सेगमेंट ऍक्टिव्हेशन. तर प्राइस अलर्ट ज्या प्रकारे आपण एमओ इन्व्हेस्टर मध्ये हा अलर्ट सेट केला होता विप्रोचा, त्याच प्रकारे जर तुम्हाला अलर्ट सेट करायचा आहे तर इथे प्राइस अलर्टचा ऑप्शन दिलेला आहे. तर ह्या प्राइस अलर्ट या ऑप्शन मधून तुम्ही अलर्ट जो आहे सेट करू शकताय. त्यानंतर पॉवर ट्रेड मध्ये इथे तुम्ही मार्केट रेट मध्ये आणि नॉर्मल प्रोडक्ट मध्ये इथे बाईंग सेलिंग एका क्लिक वरती करू शकता ऍट ए टाइम 28 to 25 स्क्रिप्ट मध्ये. तर तुम्हाला काय करायचं, इथे जे आहेत ना ऍड स्क्रिप्ट वरून स्क्रिप्ट ऍड करा. ठीक आहे, ऍड स्क्रिप्ट करा म्हणजे तुमची काय ती स्क्रिप्ट तिथे ऍड होईल. आता काय करायचं, फक्त काय जस्ट सिंपल ज्याच्यामध्ये पण तुम्हाला बाईंग सेलिंग करायचं आहे ना ते क्वांटिटी ऍड करायचं. बाय करायचं असेल तर बाय विंडो वरती क्लिक करा, सेल करायचं असेल तर सेल विंडोवर. म्हणजे इथे तुम्ही मार्केट रेट मध्ये, ठीक आहे, त्याच्यानंतर नॉर्मल डे लाईव्ह प्रोडक्ट टाईप नॉर्मल, ऑर्डर लाईव्ह डे, ठीक आहे, ह्यामध्ये तुम्ही रिअल टाइम ट्रेडिंग करू शकता. म्हणजे तुम्हाला तिथे प्रोडक्ट सिलेक्ट करायची गरज नाही लागणार, त्याच्यानंतर डे ऑर्डर लाईफ सिलेक्ट करायची गरज नाही लागणार, प्रोडक्ट टाईप सिलेक्ट करायची गरज नाही लागणार. तुम्हाला इथे जस्ट क्वांटिटी एंटर करायचं आहे, बाय आणि सेल वरती क्लिक करायचं आणि तुमचा ट्रेड एक्झिक्यूट करायचा आहे. ठीक आहे, टूल्स मध्ये नंतर आहे ऍडिशनल सेगमेंट सर्व्हिसेस. जे काय तुम्हाला सेगमेंट ऍक्टिव्हेशन करायचं आहे, जसं एमओ इन्व्हेस्टर मध्ये गेल्याच्या नंतर प्रोफाईल मध्ये तुम्हाला तिथे सेगमेंट ऍक्टिव्हेशनचं ऑप्शन दिसतं, तसंच सेगमेंट ऍक्टिव्हेशनचं ऑप्शन तुम्हाला ऍडिशनल सेगमेंट ऍक्टिव्हेशन जे ऑप्शन दिलेलं आहे तिथे मिळणार आहे. त्यानंतर पुढे वळूया रिपोर्ट्स कॉलमकडे. तर ऑर्डर, ट्रेड बुक तुम्ही डॅशबोर्ड वरून सुद्धा बघू शकता तुमच्या पेंडिंग ऑर्डरचा, कम्प्लिटेड ऑर्डरचा स्टेटस. त्यानंतर नेट पोझिशन, तुमच्या नेट पोझिशन, इथून तुम्ही ती पोझिशन जी आहे कन्वर्ट करू शकताय. डे पोझिशन, आजच्या दिवसाची जी काय पोझिशन आहे ती तुम्हाला इथे दिसणार आहे. डीमॅट होल्डिंग, तुमच्या डीपी मध्ये जे काय होल्डिंग अवेलेबल आहे ते इक्विटीचं होल्डिंग तुम्हाला इथे दिसून येऊन जाईल. इथे तुमचा पीओए जो काय ऍक्टिव्हेट आहे त्या पीओएच्या बेसिसवरती तुम्हाला ते डीमॅट होल्डिंग दिसून येईल. जर तुम्हाला प्लेज करायचं आहे, ईडीएस ची प्रोसेस करायची आहे, ठीक आहे, तर तुम्हाला इथे मार्जिन प्लेस आणि ईडीएस, जे मी तुम्हाला इन्व्हेस्टर मध्ये पोर्टफोलिओ ऑप्शनच्या खालती जे बटन दाखवलं होतं तेच ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणजे इथून तुम्ही ते मार्जिन प्लेस किंवा ईडीएस चा ऑप्शन यूज करून त्याच्यामध्ये प्लेस किंवा टिपिंगची प्रोसेस कंप्लीट करू शकताय. त्याच्यानंतर मार्जिन समरी, तुमचं ते काय टोटल मार्जिन स्टेटमेंट आहे, बेस कॅपिटल आहे, त्याच्यामध्ये तुमचं युटिलाइज मार्जिन किती आहे, टोटल एम किती आहे, हे सगळं प्लस मायनस होऊन तुमचं अवेलेबल मार्जिन किती आहे हा डिटेल्स रिपोर्ट जो आहे तो तुम्हाला इथे डिस्प्ले होणार आहे. त्यानंतर मार्केट स्टेटस, त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट नोट, लेजर समरी, फंड ट्रान्सफरचं पण ऑप्शन तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणजे इथून तुम्ही तो फंड ट्रान्सफर करू शकताय. तर अशा प्रकारे एमओ ट्रेडर जे ऍप्लिकेशन आहे ते तुम्ही यूज करू शकताय. आता ह्यामध्ये कोणाला काही डाऊट किंवा काही नाही समजलंय असं प्लीज क्वेश्चन विचारू शकताय.
मग आपण मोबाईल ऍप्लिकेशन बघूया. मोबाईल ऍप्लिकेशन बघू. बऱ्याच लोकांना मोबाईल ऍप्लिकेशन बद्दल माहिती घ्यायची होती ना. मोबाईल ऍप्लिकेशन बद्दल माहिती घेऊयात आपण. चेतन पाठक आहे. आली. काही क्वेश्चन्स असेल तर विचारा. चेतन सर आहेत आपल्यासोबत, तर ते त्यांना घेऊया का हा, मध्ये? चेतन सरांना घेऊ. नंतर मोबाईल ऍप्लिकेशन घेऊया. तर चेतन सर आहेत आपल्यासोबत. ठीक आहे. तर मार्केट काय असतं, कशाबद्दल का, त्याच्यामध्ये काय त्याचे प्रोडक्ट्स काय आहेत, तर त्याची माहिती ते तुम्हाला प्रोव्हाइड करतील. मग नंतर आपण मोबाईल ऍप्लिकेशन बघूया. चेतन सरांना को-होस्ट करतो. चेतन सर, तुम्हाला को-होस्ट केलेला आहे, तुम्ही स्क्रीन शेअर करून बोलू शकता. थँक्यू. वैभव, जे आता तू टर्मिनल दाखवत होता ना, नाही, तर ते terminal- वेब लॉग इन दाखवत होतो. टर्मिनलची स्क्रीन शेअर करू शकतो का तू? माझ्याकडे टर्मिनल इंडिव्हिज्युअल ओपन करू का? हा, चालेल ना. आणि इंडिव्हिज्युअल नको आपल्याला. बरं, ठीक आहे, असू दे. बरं, फर्स्ट ऑफ ऑल गुड इव्हनिंग ऑल. आय एम चेतन फाटक अँड बेसिकली टेकिंग केअर ऑफ रेस्ट ऑफ महाराष्ट्र अँड गोवा फ्रँचायझी ॲडवायझरी मी टेक केअर करतो इथे. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांनी आजचं मार्केट बघितलं का? सगळ्यांनी बघितलं. येस, सगळेजण आज या मार्केट नंतर एकदम ब्लड बाथ बघितली सगळ्यांनी. ओके. नाही, अर्ली ऑन असा एक्सपिरियन्स घेणं खूप महत्वाचं आहे, की Correct. मार्केटमध्ये काही होऊ शकतं हे एक तुम्हाला रिअलायझेशन याच्यातून सगळ्या इंडिव्हिज्युअल्सला मिळतं. तर आपण एकदम शॉर्ट नोटीसवरती सगळ्या गोष्टी आपण करतोय. फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना थँक्यू व्हेरी मच की तुम्ही शॉर्ट नोटीसवरती इथे सगळे आला, अटेंड केलं, तुम्ही अटेंड करताय तुम्ही सेशन. आपण काय करूया की वी विल डिस्कस अबाउट डिफरंट ॲडवायझरी प्रोडक्ट जे आपण ऑफर करतोय फ्रॉम मोतीलाल ओसवाल. एक सगळ्यात महत्वाचा प्रोडक्ट आहे आपल्याकडे TGS म्हणून, ट्रेड गाईड सिग्नल म्हणून. या ट्रेड गाईड सिग्नल मध्ये काय होतं की तुम्हाला आहे ना, हा लाईव्ह तुम्हाला नंबर ऑफ कॉल्स प्रोव्हाइड करत राहतो. अँड दिस इज मोतीलाल ओसवालचं हे इन हाऊस प्रोडक्ट आहे. तर इन हाऊसचं प्रोडक्ट असल्यामुळे काय ना, की याच्यामध्ये अॅक्युरेसी रेशो जो आहे तो कंपॅरेटिव्हली तुम्हाला चांगला मिळेल. आता टर्मिनलवरती मला दाखवणं थोडं पॉसिबल होत नाही. मी सेपरेटली प्रत्येकासाठी आपण हे पण करूया, एक वेगळं सेशन पण ठेवू आपण त्या TGSच्या सॉफ्टवेअरवरती. बट त्याचा मेन बेसिक पॉईंट असा आहे की त्या TGS याच्यामध्ये की तुम्ही ते TGS सॉफ्टवेअर घेतल्यानंतर तुम्हाला अनलिमिटेड कॉल्स मिळतील आणि डिफरंट तुम्ही हे करू शकता त्याच्यात. तुमचे पॅरामीटर्स सेट करून तुम्हाला कॉल्स मिळू शकतील त्याच्यामध्ये. जसं फॉर एक्झाम्पल आज मार्केट पूर्णपणे सेलिंगला होतं. ओव्हरऑल ट्रेंड सेलिंगचा असेल तर तिथे तुम्हाला एक ऑप्शन येतो जिथे तुम्ही फक्त सेल कॉल्स तुम्हाला हवेत, तर तेवढे फक्त तो सेल कॉलच तुम्हाला प्रोव्हाइड करतो. म्हणजे ज्या स्टॉकमध्ये सध्या सेल जनरेट होतोय ते कॉल्स फक्त तो प्रोव्हाइड करेल तुम्हाला. ऍट द सेम टाइम जर समजा तुम्हाला पाहिजे असेल किंवा TGSचे टॉप 20 स्टॉक्स, म्हणजे टॉप 20 म्हणजे असे स्टॉक्स की ज्याच्यामध्ये TGSने जितक्या वेळेस कॉल दिलेला आहे तितक्या वेळेस तो कॉल सक्सेसफुल झालेला आहे. असे टॉप 20 स्टॉक्स असतात त्याच्यामध्ये. तर समजा तुम्हाला टॉप 20 स्टॉक्सचे फक्त कॉल पाहिजे असतील तर ते सुद्धा तुम्ही पॅरामीटर्स सेट करू शकता आणि त्याच्या थ्रू तुम्हाला नंबर ऑफ ट्रेड्स मिळत राहतील. म्हणजे आता कसं आहे की आपण वी आर डिपेंडंट ऑन डिफरंट पीपल, की मला हा माणूस कॉल प्रोव्हाइड करेल किंवा मला इथून कॉल येईल, तिकडून कॉल येईल. तर ती डिपेंडन्सी तुमची हा पर्टिक्युलर सॉफ्टवेअर घेतल्यानंतर तुमची डिपेंडन्सी पूर्णपणे निघून जाईल. अनलिमिटेड कॉल विथ गुड अॅक्युरेसी. इनफॅक्ट तुम्ही त्याच्यामध्ये अॅक्युरेसी लेवल सुद्धा सेट करू शकता. म्हणजे मला असे कॉल्स पाहिजे की ज्याच्यामध्ये 70% पेक्षा जास्तीची अॅक्युरेसी रेशो आहे. तर हे जरी तुम्ही सेट केलं ना, तर हिस्टॉरिकली ज्या कॉल्समध्ये मोर दॅन 70%चा हे मिळालं, ज्या स्टॉक्समध्ये मोर दॅन 70%चा अॅक्युरेसी रेशो आहे, ते कॉल्स हा TGSचा सॉफ्टवेअर तुम्हाला प्रोव्हाइड करतो. ठीक आहे. तर हा आपला झालाय जो ट्रेडिंग रिलेटेडचा प्रोडक्ट आहे, तो आपला TGS आहे, ट्रेड गाईड सिग्नल. हे सोडून आपल्याकडे इन्व्हेस्टमेंट रिलेटेड प्रोडक्ट्स आहेत, ज्यांना आपण इंटेलिजंट ॲडवायझरी पोर्टफोलिओ म्हणतो. हा पोर्टफोलिओ बेसिकली डिझाइन करण्यासाठी करण्यात आलेला आहे, की मेजरली डॉक्टर्स की जे लोकं दिवसभर मार्केट नाही बघू शकत किंवा गव्हर्नमेंट सर्व्हंट्स, पोलिस ऑफिसर्स म्हणा किंवा लॉयर्स म्हणा, हे लोकं दिवसभर मार्केट जे आहे ते दिवसभर वॉच नाही करू शकत. तर त्यांच्यासाठी बेसिकली आपण हा ॲडवायझरी प्रोडक्ट डिझाइन केलेला आहे. याच्यामध्ये आपण प्युअर इक्विटी डिलिव्हरी बेसमध्ये काम करतो. जिथे
जेवढे तुमच्याकडे फंड असतील तेवढ्या फंडमध्येच बाईंग केलं जातं. कुठल्याही एका सेक्टरमध्ये मोर दॅन 30% ची इन्व्हेस्टमेंट होत नाही. कुठल्याही एका स्टॉकमध्ये मोर दॅन 10% ची इन्व्हेस्टमेंट नाही होत. ठीक आहे. इथे क्लायंटला म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये ऑर्डर एक्झिक्युशन करायचं नाहीये. ऑर्डर एक्झिक्युशन सुद्धा हा प्रॉडक्टच करतो. तर तुम्हाला फक्त सबस्क्राईब करायचं आहे, ऑटो कन्फर्मेशन ऑन ठेवायचं आहे. हा प्रॉडक्ट स्वतः बायिंग सेलिंग करत राहतो. बट प्युअरली डिलिव्हरी बेसमध्ये काम होतं. नो इंट्राडे, नो एफ&ओ. ओन्ली इक्विटी डिलिव्हरी. ठीक आहे. हिस्टॉरिकली आता साधारण 3.5-4 वर्षापासून हे प्रॉडक्ट आपण लॉन्च केलेलं आहे. 4 वर्ष झाले साधारण प्रॉडक्ट लॉन्च करून. हिस्टॉरिकली या प्रॉडक्टमध्ये 180% टू 190% चा ॲब्सोल्यूट रिटर्न्स आहे 3 वर्षामध्ये. ठीक आहे. म्हणजे आता आजचं जर मार्केट कन्सिडर केलं तर मे बी त्याच्यामध्ये थोडा फॉल येईल 160% पर्यंत तो असेल. बट ओव्हरऑल जर तुम्ही बघाल तर साधारण 20% ते 22% चा CAGR आहे या पोर्टफोलिओजचा. तर देअर आर डिफरंट थीम्स. आपल्याकडे 7 थीमचे पोर्टफोलिओज आहे. एक इंडस्ट्री चॅम्प आणि अल्फा ब्लू चिप हे जे 2 पोर्टफोलिओज आहे, यांची तिकीट साइज 5 लाख रुपीजची आहे. बट दीज आर म्हणजे 90-95% इन्व्हेस्टमेंट जी आहे ती ए ग्रुप लार्ज कॅपमध्ये होते. आणि रिमेनिंग 5-10% इन्व्हेस्टमेंट जी आहे ती मिड अँड स्मॉल कॅपमध्ये होते. ॲज द नेम सजेस्ट की इंडस्ट्री चॅम्प म्हणजे प्रत्येक सेक्टरचे जे चॅम्पियन शेअर्स आहेत, तेच यांनी शॉर्टलिस्ट केलेले आहेत. आणि मग त्याच्यावरती मग टेक्नो फंडा यूज करून बायिंग सेलिंग केलं जातं. बट इट इज प्युअरली डिलिव्हरी बेस्डचे ट्रान्झॅक्शन्स असतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर जसा हा लार्ज कॅपचे 2 पोर्टफोलिओज आहेत, तसे आपल्याकडे 2 पोर्टफोलिओज आपले मल्टी कॅपचे सुद्धा आहेत. एक एस फंटेक म्हणून एक पोर्टफोलिओ आहे, जो फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीज आणि टेक्निकल पॅरामीटर्सच्या हिशोबाने बायिंग केलेले स्टॉक्स असतात त्याच्यामध्ये. तर बेसिक फंडा या सगळ्या पोर्टफोलिओमधला एक आहे, की आपण सगळ्या फंडामेंटली स्ट्रॉंग कंपनीजवरतीच फोकस करतो आणि टेक्निकल्स आपण फक्त यूज करतो बायिंग लेव्हलसाठी, की कुठली बेस्ट लेव्हल असू शकते याला या पर्टिक्युलर स्टॉकला बाय करण्यासाठी. तर फंडामेंटल स्ट्रॉंगचं पॅरामीटर कसं आहे, की अशा कंपनी ज्या लास्ट 3 क्वार्टर पासून 20% चा टॉप लाईन ग्रोथ करतायत, 20% चा बॉटम लाईन ग्रोथ करतायत. अशा कंपनीज प्लस ज्यांचा डेट टू इक्विटी रेशो फेव्हरेबल आहे. प्लस ज्यांची मॅनेजमेंट खूप स्ट्रॉंग आहे. जसं फॉर एक्झाम्पल जर मी विप्रोबद्दल बघितलं, विप्रोबद्दल जर बोललो तर विप्रोमध्ये इट इज मॅनेज बाय मिस्टर अजिम प्रेमजी. तर अजिम प्रेमजींचं जी पर्सनॅलिटी आहे किंवा जी त्यांचं गुडविल आहे, तर त्या गुडविलच्या हिशोबाने या सगळ्या कंपनीज विल ऑल्वेज बी कंप्लायंट कंपनीज. म्हणजे तिथे कुठलं तुम्हाला फ्रॉड्स किंवा फेक्स अशा गोष्टी तुम्हाला तिथे कुठल्या दिसणार नाही. तर अशा कंपनीज आपण फंडामेंटली स्ट्रॉंगमध्ये आपण शॉर्टलिस्ट करतो आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती टेक्निकल अनालिसिस करून आपण बायिंग सेलिंगचे डिसिजन्स त्याच्यामध्ये घेतो. तर हे काय आहे, की या प्रॉडक्टचं बेनिफिट असं आहे, की मला ॲज अन इन्व्हेस्टर मला मार्केट बघण्याची आवश्यकता नाहीये. मी एक पर्टिक्युलर फंड त्या फंड मॅनेजरला मॅनेज करायला दिलेला आहे आणि तो प्युअर इक्विटी डिलिव्हरी बेसमध्ये तो काम करतो. साधारण जर तुम्ही बघाल तर साधारण याच्यामध्ये 20% ते 22% चा CAGR आहे आणि आपण लाईव्ह 3.5 वर्षापासून हे पोर्टफोलिओज आपण रन करतोय. तर 3.5 वर्षामध्ये तुम्ही जर म्हणाल तर आपला हा आता फ्लॅगशिप प्रॉडक्ट झालेला आहे आणि गोइंग अहेड हे जे स्ट्रक्चर्ड प्रॉडक्ट्स आहे हेच मार्केटमध्ये राहतील आहे. कारण की मेजरली जर समजा तुम्ही बघाल ना, मेजरली लोकांचा हाच इश्यू असतो, की मला करायचं आहे मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट, बट माझ्याकडे वेळ नाहीये. तर या लोकांसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे. ॲट द सेम टाईम जर समजा तुम्ही आजच्या डेटला एफ-डीचे रिटर्न्स जर बघाल, जे आपण फिक्स रिटर्नमध्ये आपण जे पहिल्यांदा बघायचो, तर एफ-डीचे रिटर्न साधारण 6%चं एफ-डीवरती इंटरेस्ट असतो. 6-6.5%. जर समजा आपण एक्स आय-आर-आर काढलं म्हणजे टॅक्स वगैरे सगळं रिड्यूस करून जर केलं ना, तर इट कम्स डाउन टू 5.5%. आणि जर इन्फ्लेशन जर तुम्ही आता बघितलं तर इन्फ्लेशन इज मोर दॅन 8% म्हणजे ऑन एन एव्हरेज 6% टू 7% च्या रेंजमध्ये आपलं इन्फ्लेशन. तर आपण तसंही एफ-डीमध्ये इन्व्हेस्टमेंट ज्यावेळेस करतो ना, त्यावेळेस आपण इन्फ्लेशनला बीट करतच नाहीये. ठीक आहे. आणि दीज इंटरेस्ट रेट्स आता परत एकदा वाढतील, पण हिस्टॉरिकली जर तुम्ही बघाल ना, तर इंटरेस्ट रेट रिड्यूस झालेलेच आहेत. म्हणजे दर 5-5 वर्षानंतर जर तुम्ही बघाल ना, तर इंटरेस्ट रेटची एक नवीन लेव्हल असते. तर इंटरेस्ट रेट आर बाउंड टू बी रिड्युसिंग. ॲट द सेम टाईम इक्विटीचे जे रिटर्न्स आहेत, ते इक्विटीचे रिटर्न्स तुम्हाला नेहमी आउटस्टँडिंगच मिळतील. जिथे तुम्ही 6% तिथे घेताय, तेच तुम्हाला इथे इक्विटी मार्केटमध्ये तुम्ही 20% ते 22% चा CAGR तुम्ही घेऊ शकता. ठीक आहे. तर हे 2 मेजरली आपले प्रॉडक्ट्स आहेत, ज्याच्यामध्ये तुम्ही हे करू शकता म्हणजे सबस्क्राईब करू शकता. एक तर म्हणजे जे ट्रेडर्स आहेत, जे फुल टाईम टर्मिनलच्या समोर बसणार आहेत आणि समोर बसून ते बायिंग सेलिंग करणार आहेत, त्यांच्यासाठी TGS म्हणून आपलं सॉफ्टवेअर आहे. सेपरेटली मी तुम्हाला त्या सॉफ्टवेअरसाठी सेशन जर ठेवायचं असेल, तर आपण सेपरेटली सगळ्या क्लायंटसाठी आपण ते सेशन ठेवू शकतो, ज्याच्यामध्ये प्युअरली TGS वरती डिस्कशन केलं जाईल. कारण की हा जो प्रॉडक्ट आहे, हा खूप ह्यूज असा प्रॉडक्ट आहे. त्याच्यामध्ये जवळपास 6,000 ते 7,000 क्लिक्स आहेत त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरमध्ये.
तर भरपूर सारे पॅरामीटर्स तो आपल्याला शो करतो. ओव्हरऑल इंडेक्स काय वाटतंय, मार्केटमध्ये आता ओव्हरसोल्ड झोनमध्ये आहे का, ओव्हरबॉट झोनमध्ये आहे का, पोझिशनल मध्ये कुठले स्टॉक चांगले आहेत, इंट्राडे मध्ये कुठले स्टॉक चांगले, मोमेंटम मध्ये कुठले स्टॉक चांगले, स्विंग मध्ये कुठले स्टॉक चांगले. तर असं सगळं त्याच्यामध्ये हे केलं जातं. तर तो एक सेपरेट प्रोडक्ट आहे. त्याच्यासाठी आपण एक वेगळं आपण सेशन ठेवू शकतो. ऍट द सेम टाइम IIP साठी जर समजा कोणाला स्पेशली जर सेपरेटली जर काही सेशन हवं असेल तर तसंही तुम्ही सांगा. आपण एक त्याच्यासाठी वेगळं सेशन सुद्धा आपण ठेवू शकतो. येस, थँक्यू. अपार्ट फ्रॉम दिस अजून कोणाला काही डाऊट्स मार्केट बद्दल? डाऊट, येस, मार्केटचं काही विचार असेल तर सरांना विचारा. सर टर्मिनल समोरच असतात आणि पूर्ण रेस्ट ऑफ महाराष्ट्राचे ते ऑपरेशन आणि ऍडवायझरीचे हेड करतात. आपल्याला त्यांचा वेळ भेटला आज, त्यांना आपण थँक्यू म्हणूयात. आणि बाकी लोकांना काही क्वेश्चन असेल तर विचारा, ट्रेडिंग रिलेटेड असो किंवा मार्केट रिलेटेड असो किंवा अजून काही क्वेश्चन असले. आपल्याकडे दोघं लोक आहेत ऑपरेशनलचे, जे मेन आहेत ते पण आहेत. वैभव सर. वैभव म्हणजे अदर्सला अलाउड आहे का हे करण्यासाठी, अनम्यूट करण्यासाठी? कारण की मी जेव्हा हो, लॉगिन आहे करत ना, होतो त्यावेळेस मी अनम्यूट करून मला करता येत नव्हतं अनम्यूट. म्हणजे अनम्यूट करून पीपल कॅन आस्क देअर क्वेश्चन. हा ते कर. यस चेतन सर अलाउ केलेला आहे, ते अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतो. आता ऑन केलंय, विचारू शकता तुम्ही. अनम्यूट केलंय सगळ्यांना. सर मी बोलू का जरा? हा बोला ना सर, बोला. हा, गुड इव्हनिंग. मी डॉक्टर अमोल जोशी. जसं सरांनी टिपिकली सांगितलं की आम्हाला मार्केट थोडा आवाज कमी होतोय सर. हॅलो, आता एक मिनिट. हा, आता येतोय बेटर. आता येतोय आवाज? हो येतोय सर, Yes, येतोय, बोला. येतोय सर. मार्केट आवर्स मध्ये बऱ्याच वेळा मला लॉग इन राहून शक्य होत नाही बघणं. तर तो ट्रेड गाईड सिग्नल हे जे तुम्ही सांगितलं, तर त्याबद्दल थोडंसं पुन्हा एकदा सांगता का? म्हणजे ती फॅसिलिटी कशी यूज करता येईल आणि त्याच्यामध्ये प्राइस किती, म्हणजे सर्व्हिस कॉस्ट किती लागेल? सर सगळ्यात पहिल्यांदा ट्रेड गाईड सिग्नल जो आहे ना तो ट्रेडर्स साठी आहे. आणि ट्रेड गाईड सिग्नल म्हणजे काय आहे की तुम्ही टर्मिनल वरती जर बसलेले असाल ना तर तुम्हाला समोर सिग्नल्स मिळत राहतील की इंट्राडे मध्ये कुठला स्टॉक मला बाय करायचा आहे, पोझिशन मध्ये कुठला स्टॉक बाईंग साठी आलेला आहे, हे तुम्हाला इंट्राडे मध्ये सिग्नल्स मिळत राहतात बेसिकली. तर जर समजा तुम्हाला वेळ नसेल टर्मिनलच्या समोर बसून हे करण्याचा, ट्रेड करण्याचा, तर तुमच्यासाठी तो प्रोडक्ट सुटेबल नाहीये. ठीक आहे. त्याची जी कॉस्ट आहे ती इयरली 25,000 ची कॉस्ट आहे त्याची फॉर इयर, TGS ट्रेड गाईड सिग्नलची. ठीक आहे. बट ते कोणासाठी आहे की जो मार्केटमध्ये 3-4 तास म्हणा बसू शकतो समोर, टर्मिनलच्या समोर, आणि टर्मिनलच्या समोर बसून तो हे करू शकतो. कारण की एक्झिक्युशन त्याच्यामध्ये ऑटो होत नाही. एक्झिक्युशन तुम्हाला मॅन्युअली करावं लागतं. इट ओनली गिव्हज यू सिग्नल्स की तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता इंट्राडे मध्ये, स्विंग मध्ये तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता, पोझिशन मध्ये तुम्ही हा स्टॉक बाय करू शकता. हा फक्त सिग्नल देतो. एक्झिक्युशन जे ते तुम्हाला मॅन्युअली करायचं आहे. ओके ओके. जर समजा तुमच्याकडे वेळ अल्गोरिदम मध्ये ऑप्शन असतो का आपल्याकडे काही की त्या ऑटो एक्झिक्युशन असं? ऑटो एक्झिक्युशन मध्ये काय ना सर की अल्गो जे आपण म्हणतो, म्हणजे फुली अल्गो जे आपण म्हणतो ना, ज्याच्यामध्ये ऑर्डर मॅनेजमेंट येते, तर ऑर्डर मॅनेजमेंट ही सिस्टीम जी आहे ना ती ऍक्च्युली सेबी कडून अजूनपर्यंत अप्रूव्ह नाहीये. म्हणजे देर आर स्मॉल टाइम ब्रोकर्स की जे अल्गोचं हे देत आहेत, किंवा मे बी फॉरेक्स मध्ये भरपूर सारे ब्रोकर्स की जे अल्गोची फॅसिलिटी देत आहेत, पण सेबीने ना अजूनपर्यंत ते अप्रूव्ह केलेलं नाहीये. म्हणजे ऑर्डर मॅनेजमेंट सिस्टीम अजूनपर्यंत अप्रूव्ह केलेली नाहीये. तर त्याच्यासारखं आपल्याकडे दुसरा अजून एक प्रोडक्ट आहे. बट अगेन त्याच्यामध्ये तीच गोष्ट आहे की तुम्हाला एव्हरीडे मॉर्निंगला लॉग इन करायला लागेल आणि ते ऑन करावं लागेल. ते ऑन केल्यानंतर मग तो ऑटो एक्झिक्युशन तो करतो. पण त्याची जी स्ट्रॅटेजी आहे ती स्ट्रॅटेजी तुम्हाला चूज करून त्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे त्याची जी सेट स्ट्रॅटेजी आहे ती सेट स्ट्रॅटेजी मध्येच तुम्हाला काम करावं लागतं. सर करतायत ते, अमोल जोशी सर करतायत ते ऑप्शनचं. आम्ही अल्गो वापरतोय तो. सर ते करतायत. फक्त सकाळी मॉर्निंगला एकदा ऑन करावं लागतं. ऑन सर करावं तुम्ही जे लागतं, बरोबर. सर तुम्ही जे म्हणतायत, अमोल सर जे म्हणतायत, ते प्रोडक्ट जे करायचं असलं, ऑटोमॅटिक एक्झिक्युशन असलं, बाईंग अँड सेलिंग करायचं, तर ते IIP प्रोडक्ट मध्ये होईल. ते कॅश मध्ये होतं. आणि त्यात पण वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. म्हणजे तुमचं स्मॉल कॅप, फ्लेक्सी कॅप, ते जसं चॅम्प म्हणले तसे फंडामेंटल, हे सगळे. मी एकदा काय करतो ना, आपला जो ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये मला वाटतं प्रशांत तुम्ही मला पण ऍड केलेलं आहे. तर त्या ग्रुपमध्ये क्लायंट्स पण आहेत का? आहेत. हा, तर मी काय करतो ना, त्या ग्रुपमध्ये आपलं हे जेवढे पोर्टफोलिओ आहे ना आपले IIPचे,
ते सगळे पोर्टफोलिओज मी त्या पर्टिक्युलर याच्यामध्ये शेअर करतो. पोर्टफोलिओ म्हणजे बेसिकली प्रत्येक पोर्टफोलिओची इन्फॉर्मेशन आहे, की कुठल्या पोर्टफोलिओची थीम काय आहे आणि त्याचे साधारण अजूनपर्यंतचे रिटर्न्स किती आहे, म्हणजे लास्ट मंथ एंड पर्यंतचे रिटर्न्स किती आहेत, हे दाखवेल तो. Yes, आता yes. फेब एंडचा लेटेस्ट जो रिपोर्ट येतो तुम्हाला मार्च 5 तारखेपर्यंत तुम्हाला तो लेटेस्ट रिपोर्ट मिळतो. जो फेब्रुवारी एंड पर्यंतचे रिझल्ट्स काय आहेत साधारण काय रिटर्न्स आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये येऊन जाईल तुम्हाला. तर ते मी एक शेअर करतो. ते सोपं पडेल म्हणजे सगळ्यांना. त्यामध्ये सर ऑटोमॅटिक होतं अमोल सर. त्याच्यामध्ये एक बाकी लोक पण कॅश मध्ये डिलिव्हरी मध्ये बाईंग आणि सेलिंग केलं जातं. तुमच्या रिस्क नुसार तुम्ही वेगवेगळा पोर्टफोलिओ सिलेक्ट करू शकतात. आणि मिनिमम तिकीट साईज काही लोकांची 2.5 लाख आहेत, काही लोकांची 5 लाख आहेत, तेवढी अमाऊंट टाकावं लागते. ऑटोमॅटिक सेलिंग बाईंग होतं, तुम्हाला काहीच करायची गरज नाही आणि सगळं कॅश मध्ये होतं. आणि चांगल्या चांगल्या कंपन्यांमध्ये ऑटोमॅटिक एक्झिक्युशन होतं. त्याला सेबीकडून परमिशन आहे, तर ते आपण कॅश मध्ये करू शकतो. त्याचं पण आपल्याला आपण सेशन ठेवणार आहोत. मोस्टली नेक्स्ट मंथ मध्ये आपण करू ते. त्याला बरेच लोक इंटरेस्टेड राहतील मला असं वाटतं डॉक्टर्स, कारण की कॅश Yes, मध्ये yes. असतं. चांगला पोर्टफोलिओ बिल्ड पण होईल आणि रिटर्न्स खूप चांगले आहेत त्याचे मागच्या 2-2.5 वर्षांमधले. तर रिटर्न्स त्याबद्दल म्हणजे आपण तुम्ही एक बघाल ना, ऑन एन एव्हरेज आहे ना, म्हणजे आपण वी क्लेम 20% टू 22% चा CAGR, बट लास्ट 3 इयर्सचे जर रिटर्न तुम्ही बघाल ना, मागच्या 3 वर्षाचे, तर ते अप्रॉक्सिमेटली 35% चे CAGR जातो. ठीक आहे. बट प्रोडक्टचा जो बिल्ड केलेला आहे, तो प्रोडक्टमध्ये आपण सांगताना नेहमी 20% ते 22%च रिटर्न सांगतो. आणि त्याच्यामध्ये एकच गोष्ट आहे, की अशा लोकांनी इन्व्हेस्ट करायचं, की ज्यांचा इन्व्हेस्टमेंट टाइम होरिझॉन ॲटलीस्ट 3 वर्षाचा असेल. येस. ओके, थँक्यू व्हेरी मच. अजून काही क्वेश्चन? आरती मॅम, प्रदीप सर, पद्मावती मॅम, प्रमोद सर, हर्षल. ते IIP मध्ये टाइम हॉरिझॉनचाच प्रश्न होता सर. नाही, त्याच्यात कसं आहे ना सर, बघा इक्विटी जर तुम्ही बघाल ना, इक्विटी ॲज अन ॲसेट क्लास तुम्ही जेवढं लॉंग टर्म व्हिजन तुमचं असेल ना, तेवढे तुमचे रिटर्न्स मल्टिप्लाय होत जातात इक्विटीमध्ये. ठीक आहे. तर आयडियल इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन जो आहे ना, तो 3 इयर्स टू 5 इयर्स आहे. म्हणजे आयडियली 3 वर्ष ते 5 वर्ष हा इन्व्हेस्टमेंट हॉरिझॉन असायला पाहिजे त्याच्यामध्ये. बट अगेन याच्यात अजून एक गोष्ट आहे, की त्याच्यात काही असा एक्झिट लोड वगैरे काहीच नाहीये किंवा त्याला लॉक इन पिरियड वगैरे असं काहीच नाही. तुम्हाला जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही विथड्रॉ करू शकता. हा, ती खासियत आहे त्या प्रोडक्टची. एक्झिट लोड जो म्युच्युअल फंडला वगैरे किंवा तुमच्या याला लागतो बाकीच्या ठिकाणी एक्झिट लोड, किंवा बाकी PMS तुम्ही घेतलं तर 50 लाखाचं तिकीट साईड त्याला आहे. तर याच्यामध्ये तसं नाहीये. तुम्ही 2.5 लाख 5 लाखापासून चालू करू शकतात. एक्झिट लोड काहीच नाहीये. चार्जेस फार कमी आहेत. आणि असे काही रोज ते इंट्राडे करत नाहीत. काही दिवस होल्ड करून 15 दिवस 20 दिवस असे ते स्विंग होत असतात. त्यामुळे ते सेफ पण आहे बरंचसं. आणि ते तुम्ही कधी पण सगळ्यात एक्झिट होऊ शकतात, 1 वर्षात, 6 महिन्यात. सगळ्यात महत्वाचा फीचर तोच आहे, की तुम्हाला लिमिटेशन्स काहीच नाही क्लायंटला. इफ यू फील की तुम्हाला आता एक्झिट करायचं आहे, तर तुम्ही एका क्लिकवरती एक्झिट करू शकता. म्हणजे क्लायंट सुद्धा त्याच्या एंडने स्वतः एक्झिट करू शकतो. 24/7 तुमच्या फिंगर टिपवरती तुम्ही तुमचा पोर्टफोलिओ पण वॉच करू शकता. अच्छा, आणि तुमच्या काही क्वेरीज असतील म्हणजे मोस्ट ऑफ द केसेसमध्ये काय होतं, की कधी-कधी पीपल थिंक दॅट की हा स्टॉक का बाय केला? तर तुम्ही त्या क्वेरीज सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये मेलवरती विचारू शकता. आणि तुम्हाला त्याचा रिस्पॉन्स पण मिळेल म्हणजे त्याच्यावर. अजून काही क्वेश्चन्स कोणाचे? जी अमाऊंट आपण सर इन्व्हेस्ट करणार ती एकदाच लमसम मध्ये करावी लागते का? हो, एकदाच लमसम मध्ये. ओके. त्याला अजून तुम्ही कोणाला टॉपअप पण करू शकता. 50,000 हजाराने टॉपअप पण करू शकता तुम्ही त्याला. आणि तुम्हाला विथड्रॉ जर करायचं असेल तर तुम्ही पार्सल विथड्रॉ पण करू शकता. म्हणजे आता मोस्टली काय झालं होतं, की मागच्या काही वर्षामध्ये ज्या लोकांनी इन्व्हेस्टमेंट केली होती ना, म्हणजे ज्यांनी 2.5 लाख इन्व्हेस्टमेंट केली त्याचं व्हॅल्युएशन 5.5 लाख झालं. तर बऱ्याचशा लोकांनी काय केलं, की ते वरचं जे 3-3.5 लाख जो होतं ते त्यांनी पार्सल विथड्रॉल केले. तर तुम्हाला पार्सल विथड्रॉलची पण फॅसिलिटी त्याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला असं वाटतं, की बाबा या वर्षभरामध्ये मी ठेवलं होतं, तर वर्षभरामध्ये मला 1 लाख रुपयाचं प्रॉफिट दिसतं याच्यामध्ये. तर तुम्ही पार्सल 1 लाख रुपयाचं पण विथड्रॉ करू शकता. किंवा समजा तुम्हाला वाटलं, की आता मार्केट थोडं खाली आलेलं आहे, तर मला टॉपअप करायचं आहे, तर तुम्ही टॉपअप पण करू शकता. अजून कोणाला काही सॉरी तर मग आता मार्केट खाली आहे, तर मग आता आपण करू शकतो ना? येस. आयडियली ज्यावेळेस मार्केट फॉल होतं ना, मी आज सकाळपासून तेच सांगत होतो सगळ्या माझ्या क्लायंट्सला, की ज्यावेळेस मार्केटमध्ये पॅनिक असतं ना, त्यावेळेस बेसिकली आपण ॲज अ स्मार्ट इन्व्हेस्टर आपण बेसिकली मार्केटमध्ये एंट्री करायची असते. म्हणजे या ज्या लेव्हल्स आहे ना, या 2021च्या ऑगस्ट 2021ला जी लेव्हल ब्रेक केली होती, म्हणजे 16,431 ची,
त्याच्या पण खाली मार्केट गेलेलं आहे. ठीक आहे, तो ऑलमोस्ट म्हणजे 7-8 महिन्याची जी रॅली होती ती म्हणजे ती पूर्ण हे केलेली आहे मार्केटने. तर दिस इज अ गुड टाइम की जिथे तुम्ही बेसिकली इन्व्हेस्टमेंट स्टार्ट करू शकता. म्हणजे हा सेम सिनेरिओ होता मार्च 2020 मध्ये, ज्यावेळेस कोरोना नवीन आउटब्रेक झाला होता फर्स्ट टाइम. त्यावेळेस हा सेम फक्त करत होते. आणि तिथून पुढच्या 6 महिन्यामध्ये जे मार्केटने पिकअप केलं, मग लोक जे बघत होते मार्केट ते फक्त बघतच राहिले. आणि ज्यांनी त्यावेळेस इन्व्हेस्टमेंट केली होती ते मेड मोर दॅन 200% टू 50% असे पण रिटर्न्स लोकांना मिळालेले त्यावेळेस. तर हा टाइम आहे की या टायमिंगला ऍक्च्युअली आपण इन्व्हेस्टमेंट करायला हवी. जर तुम्ही आता स्टार्ट करताय तर दिस इज बेसिकली बेस्ट टाइम फॉर यू की तुम्ही बिंदास मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करा. आणि तसंही इन्व्हेस्टमेंटचा अर्थच असा असतो की बेसिकली तुमचा मिनिमम टाइम होरिझोन 1 इयरचा तरी असायला पाहिजे इन्व्हेस्टमेंट मध्ये. तर 1 वर्षामध्ये मार्केट डेफिनेटली रिकव्हर करेल या लेवलवर. थँक्यू चेतन सर, तुमचा वेळ दिल्याबद्दल. अजून चेतन सर हे ऍडवायझर डेसिग्नेट केलेत आपल्यासाठी. आता ते आपल्याला सगळे जे काही असेल तुम्हाला जे क्वेरीज आहेत त्यांनी मला मागं काही शॉर्ट लिस्ट करून शेअरची लिस्ट पण दिली होती. जे काही चांगले असतात ते मी शेअर करेल, पण ते सगळं जे लोकांनी अकाउंट ओपन आहेत मोतीलाल ओस्वाल मध्ये ह्याच्यामध्ये आपल्या माझ्या अंडर, त्या लोकांना आपण ते ऍडवायसेस वगैरे ते सगळं देत असतो. तर ज्या लोकांचे राहिले मला असं वाटतं बरेच लोक इच्छुक आहेत, मी त्यांना करायचे, त्यांनी अकाउंट ओपन करा. बरेच प्रोडक्ट आहेत आणि आता मोस्ट ट्रस्टेड आपलं वर्किंग हाऊस आहे आणि एवढे सगळे तुम्हाला फॅसिलिटीज, तुम्ही आता जे काही अकाउंट जिथे ओपन करत आहात सध्या तुमचे अकाउंट आहेत, एवढे सगळे एक्सपर्ट्स तुम्हाला कधीच तुम्ही भेटला नसाल, ते तुम्ही बघितलं पण नसाल त्यांचे ऑफिसेस किंवा काही. मी एकदा माझा 1-1.5 महिन्यात झालाय मी हे घेऊन, पण खूप चांगला सपोर्ट मला या लोकांकडून सगळ्यांकडून भेटतो आहे. आणि HNI क्लायंट साठी, डॉक्टर्स वगैरे साठी हे ऑलवेज दे आर ऑन द टोज. तुमच्या ते कधी पण कॉलवर आहात. आमच्या ग्रुपमध्ये चेतन सर पण ऍड आहेत. ते दे आर स्पेशली डेसिग्नेटेड फॉर अस फॉर गिव्हिंग ऑल टेक्निकल सपोर्ट्स. बऱ्याचशा गोष्टी असतात ज्या आपल्याला, आपण डॉक्टर म्हणून जरी शिकत असतो सगळं प्युअर प्रायजेक्शन वगैरे, तरी बऱ्याचशा गोष्टी ते 24 तास ते काम करत नाही, त्यांना जास्त माहित असतात. ते सगळ्या गोष्टी आपल्याला ते बेटर सांगू शकतात. त्यामुळं वैभव सर अजून काही बोलू इच्छितो तुम्हाला? आणि अजून याच्यामध्ये अजून एक बेनिफिट सांगतो तुम्हाला. जे काय तुम्ही अकाउंट ओपन करणार, तुम्ही जसे की तुमचे मित्र आहेत, कलिग्स आहेत, त्यांना मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे पण त्यांना वेळ नाही आहे, तर त्यांना पण तुम्ही सजेस्ट करू शकता की तुम्ही अकाउंट ओपन करा मोतीलाल ओस्वाल मध्ये प्रशांत सरांकडे. तर जेणेकरून काय त्यांचं जे काय फंडिंग आहे किंवा त्यांची जी काही इन्व्हेस्टमेंट आहे ती एक चांगल्या ट्रॅक मध्ये किंवा चांगल्या मार्गामध्ये मध्ये जाऊन तुम्ही ते इन्व्हेस्टमेंट बिल्डअप करू शकता आणि ग्रोअप करू शकता. आणि त्याचे जे बेनिफिट्स आहेत, तुम्ही जे पण तुमचे फ्रेंड्स असतील, कलिग्स असतील, नाही का, रिलेटिव्ह असतील, त्यांना रेफर करणार आहे, त्याचं रेफर अँड अर्नचं बेनिफिट जसं मी एमओ इन्व्हेस्टर वेब लॉगिन मध्ये दाखवलं होतं, तर त्याचं बेनिफिट सुद्धा तुम्ही घेऊ शकताय. तर पॉसिबल असेल तेवढं जास्त तुम्ही तुमचे जे अकाउंट ओपन झालं नसेल तर अकाउंट ओपन करा, इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करा. चेतन सर, मी म्हणजे ऍडवायझरी पार्ट, तुम्हाला ऑपरेशनल पार्ट एनी टाइम सपोर्टला अवेलेबल असून असतो. प्रशांत सर तर तुम्ही ओळखतातच, बोला चेतन सर. जस्ट टू ऍड टू व्हॉट प्रशांत सर अँड वैभव सेड, अपार्ट फ्रॉम हे जे मी प्रोडक्ट सांगितले, हे प्रोडक्ट्स आपल्याकडे आहेतच, बट हे सोडून आहे ना, आपण दर आठवड्याला एव्हरी वीक आपले जवळपास 1 ते 2 क्लायंट साठीचे नॉलेजचे सेशन्स होतात. जसं मागे आपण दर शनिवारी आपण एक ऍक्टिव्हिटी करायचो, मार्केट 360 डिग्री म्हणून. तर ते मार्केट 360 डिग्री मध्ये आपण काय करतो की आपले जे इन्स्टिट्यूशनल रिसर्चची जी टीम आहे, म्हणजे आता इन्स्टिट्यूशनल रिसर्च मध्ये काय होतं की ते सेक्टर वाईज डिफरंट टीम असते. बँकिंग, प्रायव्हेट सेक्टरसाठी वेगळी टीम, पब्लिक सेक्टरसाठी वेगळी टीम. तर या रिसर्च टीमचे जे हेड्स जे आहेत ना, त्या हेड्सचे सेशन व्हायचे. आणि ते सेशन जर तुम्ही बघाल ना, हार्डली 45 मिनिट्स टू 50 मिनिट्सचे सेशन व्हायचे, बट ते एकदम फ्रुटफुल सेशन्स होते, कारण की ते ओव्हरऑल पूर्ण मार्केट सिनेरिओ त्याच्यामध्ये एक्सप्लेन करून टाकतात की व्हॉट एक्झॅक्टली दे आर थिंकिंग, किंवा इन्स्टिट्यूशनल लेवलला काय थॉट प्रोसेस आहे मार्केटची, तर हे सगळं ते त्याच्यामध्ये एक्सप्लेन करायचं. तर हे जे सेशन्स आहेत ना, हे आपण खूप रेग्युलरली करतो. आणि लॉकडाऊनचा एक खूप मोठा फायदा झालेला आहे कॉमन इन्व्हेस्टर्ससाठी आणि फॉर ब्रोकर्स ॲज वेल, की पहिल्यांदा आम्हाला ना इंडिव्हिज्युअली म्हणजे पर्सनली येऊन सेमिनार्स घ्यावे लागायचे. पण आता या झूम मीटिंगच्या साहाय्याने काय होतं ना, की इट हॅज बिकम व्हेरी मच इझियर फॉर अस, जो
सेमिनारसाठी ते टफ व्हायचं. त्याच्या जागी आता कसं आहे की तो त्याच्या केबिन मध्ये बसून आहे ना तो सेशन घेऊ शकतो 45-50 मिनिटचे. तर ते नंबर ऑफ सेशन जे आहेत ना ते आपण इन्क्रीज केलेले एंड क्लायंटसाठी, सो दॅट त्यांना मार्केटचं नॉलेज सुद्धा मिळेल, कुठे इन्व्हेस्टमेंट करायची, ओव्हरऑल मार्केटचा पल्स काय आहे, इन्स्टिट्यूशन्स काय विचार करताय, या सगळ्या गोष्टी या सेशन्सच्या थ्रू तुम्हाला हे नॉलेज मिळू शकतं. आय थिंक मला असं वाटतं की अजून दुसरा कुठला ब्रोकर नसेल की जो ही पर्टिक्युलर ऍक्टिव्हिटी करत असेल एंड क्लायंट. तर आपण आठवड्याला साधारण 1 ते 2 सेशन आपले असतात नॉलेज रिलेटेड. तर ते सगळे सेशन्स तुम्ही अटेंड करू शकता थ्रू मोतीलाल ओस्वाल. ठीक आहे वैभव? ओके, थँक्यू चेतन सर. थँक्यू सर, थँक्यू. आम्ही ओके कंटिन्यू करतो. तुम्ही आलात, धन्यवाद. ओके सर. येस येस, ओके, थँक्यू थँक्यू व्हेरी मच. मोबाईल ऍप्लिकेशन सांगतील सर आपल्याला आता. मोबाईल ऍप्लिकेशन सांगतील. जास्त वेळ लागणार नाही त्याला, म्हणजे 5 मिनिटच घेऊ. 15 मिनिटं. कारण की मोबाईल ऍप्लिकेशन, एमो ट्रेडर ऍप्लिकेशन, मी मोबाईल इन्व्हेस्टर ऍप्लिकेशन इन डिटेल त्याच्यामध्ये सगळ्या माहिती सांगितल्या आहेत. त्याच्यामुळे काय होणार आहे, मोबाईल ऍप्लिकेशन साठी आणि ट्रेडर ऍप्लिकेशन मध्ये पण सेम ऑप्शन आहे, फक्त पॉवर ट्रेड हे ऍडिशनल ऑप्शन होतं, त्याच्यासाठी आपला वेळ गेला. तर त्याचप्रमाणे तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन पण मी सांगणार आहे. त्याच्यामध्ये पण जास्तीत जास्त हार्डली प्रत्येक ऍप्लिकेशन 5-5 मिनिटाचं असणार आहे. कारण की ऑलरेडी इन डिटेल ऑप्शन्स जे आहेत मी एमओ इन्व्हेस्टर वेब लॉगिन मध्ये कव्हर केलेले आहेत. तर जस्ट अ सेकंड. मोबाईल ऍप्लिकेशन अँड्रॉइड युजर साठी तुम्ही जे आहे ते प्ले स्टोर वरून एमो ट्रेडर किंवा एमओ इन्व्हेस्टर डाउनलोड करू शकता. ऍपल युजर जे आहेत ते ऍप स्टोर वरून एमओ इन्व्हेस्टर आणि एमो ट्रेडर डाउनलोड करू शकताय. ठीक आहे. त्याचबरोबर त्याचं जे युजर आयडी पासवर्ड जे असणार आहे, जे तुम्ही वेब लॉगिन साठी जे यूज करता तेच लॉगिन जे आहे ते तुम्हाला मोबाईल ऍप्लिकेशन साठी यूज करायचं आहे. एमओ इन्व्हेस्टर करा. एमओ इन्व्हेस्टर सेम लॉगिन, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि ट्रेडिंग कोडने तुम्ही लॉग इन करू शकताय आणि पासवर्ड तोच असणार आहे. जसं सांगितल्याप्रमाणे इथे मार्केट डिटेल्स आहेत, इंडियन इंडायसिस आहेत, फॉरेनचे आहेत, त्याच्यानंतर निफ्टी बँक, निफ्टी ऑटो, जे काय इंडायसिस आहेत त्याच्या डिटेल्स तुम्हाला इथे मिळून जातात. त्यानंतर त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर निफ्टी 50 वगैरे ज्या इंडायसिस वरती क्लिक करताय त्याचे इन डिटेल्स तुम्हाला माहिती मिळून जाते. ऑल असेल, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, जो काय रिझल्ट असेल, त्याच्यानंतर त्याचे जे काही रिपोर्ट्स वगैरे असतील ते तुम्हाला इथे मिळून जातात. तुमचे जे ऍप्लिकेशन आहे ते ऍप्लिकेशन इथे जे खालती रो दिलेले आहेत, जसं होम, पोर्टफोलिओ, सर्च, वॉच लिस्ट, ठीक आहे ना, रिपोर्ट्स, या खालचे जे ऑप्शन्स दिलेले स्ट्रीप लाईन मध्ये त्या ऑप्शन मध्ये तुमचं पूर्ण ऍप्लिकेशन जे आहे ते कव्हर होऊन जातं. तर होम मध्ये बघितलं, जसं आपण वेब लॉगिन मध्ये बघितलं, पोर्टफोलिओ ओव्हरव्ह्यू दिसतो, तिथे फंड ट्रान्सफरचा आहे, स्टॉक इन्फोचा ऑप्शन दिलेला आहे. बास्केट ऑर्डरच्या सांगितल्या होत्या, तर बास्केट ऑर्डर तुम्ही इथून टाकू शकताय किंवा तेच मेनू बार मध्ये ऍडवाइस मध्ये गेल्याच्या नंतर इथे बास्केटचं जे ऑप्शन दिलेलं आहे तिथून सुद्धा तुम्ही बास्केट ऑर्डर प्लेस करू शकताय. त्याच्यानंतर म्युच्युअल फंड, इथे अवर पॉप्युलर प्रोडक्ट्स, इन्व्हेस्टमेंटचे जे काही प्रोडक्ट्स आहेत, रेडीमेड पोर्टफोलिओ, स्टार्ट MF/SIP, इन्शुरन्स, नाही का, इन्व्हेस्ट इन US सिक्युरिटी, तर हे ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला इथे अवेलेबल करून दिलेले आहेत. म्हणजे ह्या ऑप्शन्स नुसार तुम्ही त्या पर्टिक्युलर प्रोडक्ट मध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकताय. त्याचबरोबर इथे म्युच्युअल फंडचं ऑप्शन दिलेलं आहे, इथून म्युच्युअल फंड वरती जर क्लिक केलं तर आपले म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंटसाठी ऑप्शन अवेलेबल होऊन जातात. किंवा इथे होम मध्ये गेल्याच्या नंतर म्युच्युअल फंडचं जे आपल्याला ऑप्शन दिलेलं आहे तिथून सुद्धा म्युच्युअल फंडचे यूज तुम्ही करू शकताय. ह्यामध्ये ऍडिशनली सांगायचं गेलं तर काय आहे, हे सर्चचं ऑप्शन जे आहे ना ते प्रॉपरली वर्कआउट होतोय. कारण की का, ह्याच्यामध्ये आता समजा एखादी स्क्रिप्ट तुम्ही सर्च केली, ठीक आहे, ती सर्च केल्यानंतर इथे दिसून येते, जर ती तुम्ही राईटला स्वॅप केली ना तर तुमचं सेलचं बटन ओपन होत आहे, आणि तेच जर तुम्ही लेफ्टला स्वॅप केलं तर तुमचं बाईंगचं बटन ओपन होतं, म्हणजे बाईंगची विंडो तुमची ओपन होते.
त्या जर तुम्हाला असं करताना काही लेफ्ट राईट स्वायपिंग करताना काही प्रॉब्लेम येत असेल, पर्टिक्युलर त्या स्क्रिप्ट वरती क्लिक करा, त्याची इन डिटेल माहिती तुम्हाला मिळून जाईल. इथे सेल आणि बायचं बटन दिलेलं आहे. मग ज्या प्रकारे तुम्हाला त्याच्यामध्ये बाईंग सेलिंग करायचं आहे त्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्ही बाईंग सेलिंग करू शकताय. इवन ती एखादी स्क्रिप्ट तुम्हाला तुमच्या वॉचलिस्ट मध्ये ऍड करायची आहे, तर सेलच्या बाजूला इथे बघा वॉचलिस्टचं बटन दिलेलं आहे. तिथे तुमची ज्या काय वॉचलिस्ट क्रिएट आहे ती वॉचलिस्ट सिलेक्ट करा आणि सबमिट करा. म्हणजे तुमचं ती स्क्रिप्ट जी आहे ती पर्टिक्युलर त्या वॉचलिस्ट मध्ये ऍड होईल. आता जसं मगाशी सांगितलं एमो ट्रेडर वेब लॉगिनच्या वेळेला तुम्ही कुठेही वॉचलिस्ट क्रिएट करा, एमओ इन्व्हेस्टर मध्ये करा, एमओ ट्रेडर मध्ये करा किंवा वेब लॉगिन मध्ये करा. कोणत्याही मोबाईल ऍप्लिकेशन वेब लॉगिन मध्ये जिथे जिथे वॉचलिस्ट क्रिएट करताय ती वॉचलिस्ट तुम्हाला जिथे जिथे लॉग इन करणार आहेत तिथे तिथे तुम्हाला ती डिस्प्ले होणार आहे. त्याचबरोबर इथे सर्च वरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इन डिटेल माहिती त्या पर्टिक्युलर स्क्रिप्टची मिळून जाते. कॅश सेगमेंट असेल, फ्युचर असेल, ऑप्शन असेल, तर जे जे सेगमेंट आहेत त्याची इनबिल्ट तर त्याची माहिती जी आहे ती तुम्हाला इथे मिळणार आहे. त्याचबरोबर चार्ट ओपन करायचा आहे तर तो इथून चार्ट सुद्धा ओपन तुम्ही करू शकताय. इथे जे एरोचं बटन दिलेलं आहे ना त्या एरोच्या बटन वरती क्लिक करा. तुमचा मोबाईल म्हणजे तुम्हाला जे चार्ट्स बघावे लागतात, यूज करावे लागतात, ते डिटेल्स जे आहेत ते तुम्हाला इथे मिळून जातात. ठीक आहे, तर हे सरचं हे ऑप्शन जे आहे ते युजफुल आहे. म्हणजे तुम्हाला समजा एखादी स्क्रिप्ट सर्च केली ती वॉचलिस्ट मध्ये ऍड करा, नंतर त्याचे बाईंग सेलिंग करा. कशाला सर्च करा, लेफ्टला स्वॅप करा, तुमची बाईंगची डायरेक्टली विंडो ओपन होते. ती विंडो ओपन झाल्यावर इथे बाय सेलच आहेच, मग इथून तुम्ही बाईंग सेलिंग करू शकताय. त्यानंतर वॉचलिस्ट, तर तुम्ही इथे मॅनेज वॉचलिस्ट करू शकता. इथे वॉचलिस्ट वरचा ऑप्शन दिलेला आहे, तिथून वॉचलिस्ट ऍड करू शकताय. बाजूला इथे तुम्ही ज्या ज्या वॉचलिस्ट क्रिएट केलेल्या त्या वॉचलिस्ट तुम्हाला इथे दिसून येईल. इथून पण तुम्ही स्वॅप केलं तरी तुम्ही बाईंग सेलिंग त्याप्रमाणे करू शकताय. आता जसं रिपोर्टचा कॉलम पण सेमच आहे, ऑर्डर्स दिसतात, पोझिशन दिसतात, मार्जिन तुम्हाला इथे अवेलेबल आहे. तुम्ही जर वेब लॉगिन बघितलं तर वेब लॉगिन मध्ये आपल्याला जे कॉलम्स आहेत ते हॉरिझॉन्टली दिसतात आणि मेनू बारला शेवटला सगळे रिमेनिंग कॉलम्स दिसतात. तर इथे तुमचं मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये त्याचप्रमाणे मेनू बार मध्ये इच अँड एव्हरी ऑप्शन जे आहेत ते तुम्हाला अवेलेबल करून दिलेले आहेत. आणि बाकीचे मेन ऍप्लिकेशन जे तुमचं वर्कआउट होणार आहे, यूज होणार आहे, ते इथे खालती जे ऑप्शन दिलेले आहे होम, पोर्टफोलिओ, सर्च, वॉच लिस्ट, रिपोर्ट्स, तर हे ऑप्शन पण तुम्हाला इथे दिलेले आहे. त्याचबरोबर एमओ इन्व्हेस्टर वेब लॉगिन मध्ये तुम्हाला एमोजिनीचा ऑप्शन मी तुम्हाला डिस्प्ले केला होता. त्याला काय म्हटलं होतं, ऑनलाईन कस्टमर सर्व्हिस. तर तुमचं मोबाईल ऍप्लिकेशन मध्ये जरी गेला तर तिथे सुद्धा ते ऑप्शन तुम्हाला अवेलेबल करून दिलेलं आहे, चॅट विथ अस करून. मग इथे तुमचं ते एमओ म्हणजे काय, दरवेळेला समजा तुम्हाला गेलात एका ठिकाणी, तिथे अर्जंट तुम्हाला तुमचा होल्डिंग रिपोर्ट पाहिजे, सबमिट करायचा आहे, किंवा लेजर स्टेटमेंट तुम्हाला पाहायचं आहे, जनरेट करून पाठवायचं आहे कोण तुमच्या सीए ला वगैरे, तर इथे एमोजिनीचा ऑप्शन दिलेला आहे. इथून टॉक टू इमोजिनी मधून तुम्ही ते तुमचं लेजर स्टेटमेंट म्हणा, सीएमएल कॉपी म्हणा, जे काही रिक्वायर्ड आहे ते तुम्ही इथून जनरेट करू शकताय. त्याचबरोबर रिपोर्टचा कॉलम सुद्धा आपल्याला दिलेला आहे. तर इथून सुद्धा तुम्हाला जे ऑपरेशनल रिपोर्ट पाहिजे, होल्डिंग रिपोर्ट पाहिजे, ट्रेडिंग रिपोर्ट्स पाहिजे, ते रिपोर्ट्स जे आहेत ते तुम्ही इथून जनरेट करू शकताय. आता हे झालं एमओ इन्व्हेस्टर ऍप्लिकेशनच्या संदर्भात. इथे इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट झाला, तुम्हाला इन्व्हेस्टमेंट तुम्ही करू शकताय. म्युच्युअल फंड आहे, ऍडवाइस आहे, ऍडवाइस मध्ये इथे स्टार्ट इन्व्हेस्टिंग विथ 250 ऑनली किंवा बास्केट ऑर्डर जे एक्सप्लेन केलं ते बास्केटचे इथे ऑप्शन आहे. त्याचबरोबर डायरेक्टली जे आहे तुमचं एमओ ट्रेडर ऍप्लिकेशन लॉग इन असेल तर इथे स्विच टू एमओ ट्रेडर ऍप्लिकेशन वरती तुम्ही डायरेक्टली जाऊ शकता. ठीक आहे, तर एमओ ट्रेडर ऍप्लिकेशन सुद्धा तुमचं इथे जे 4 ऑप्शन दिलेले आहेत, माय वॉलेट, वॉच लिस्ट, पॉवर ट्रेड, ट्रेडिंग रिपोर्ट, ह्या 4 ऑप्शन वरती तुमचं पूर्ण एमओ ट्रेडर ऍप्लिकेशन वर्कआउट होऊन जातं. तर माय वॉलेट मध्ये बघा ओपन पोझिशन, ऑर्डर स्नॅपशॉट, तुमची ओपन पोझिशन असेल तर ती सुद्धा तुम्हाला दिसणार आहे. त्याचबरोबर तिथे क्रिएट न्यू पोझिशन करायचे, ते न्यू पोझिशन पण तुम्ही क्रिएट करू शकताय. तुमच्या वॉलेटमध्ये फंड ऍड करायचा आहे, म्हणजे ट्रेडिंग अकाउंटला फंड ऍड करायचा आहे, तर इथेच ऍड फंडचा ऑप्शन तुम्हाला दिलेला आहे.
तर त्या ऍड फंड्स वरती क्लिक करा, तुमचा फंड जो आहे तो ऍड होऊन जाईल. ठीक आहे. त्यानंतर स्टॉक आयडियाज, जे ऍडवाइसेस, हे जे स्टॉक आयडिया इथे जे आपल्याला ऍडवाइसचा ऑप्शन दिलेला आहे, इथे कॉल्स म्हणून दिलेलं आहे, ते स्टॉक आयडियाज म्हणून आपल्याला इथे अवेलेबल करून दिलेलं आहे. म्हणजे तुम्हाला जे काय आपले रिसर्च आहेत, जसं मगाशी चेतन सर म्हणाले पर्टिक्युलर स्टॉक मध्ये आपण त्यांना कॉल्स वगैरे प्रोव्हाइड करतो, तर आपली रिसर्चची जी टीम आहे जी काय आपल्याला कॉल्स वगैरे प्रोव्हाइड करते, ते इथे स्टॉक आयडियाज म्हणून आपल्याला दिलेलं आहे. तर ते तुम्ही तिथे त्या ऑप्शनचं तिथून यूज करू शकता. त्याचबरोबर बास्केट ऑर्डर, तर बास्केट ऑर्डर इथे स्टॉक बास्केट म्हणून पण दिलेलं आहे. तेच स्टॉक बास्केट तुम्ही मेनू बार मध्ये या, इथे बास्केट करून दिलेलं आहे, इथून बास्केट मध्ये तुम्ही ते यूज करू शकताय. माय वॉलेट मध्ये आलो, स्टॉक बास्केट नंतर ऑप्शन स्ट्रॅटेजी, सेन्सिबल, ते ऑप्शन इथे आलेले आहेत. ठीक आहे. ऑप्शन सूट मध्ये सेन्सिबल आहे, ऑप्शन ब्रेन्स आहे. तर काय होतं, जसं मी तुम्हाला सांगितलं की तुमचे जे पूर्ण ऍप्लिकेशन हे 4 ऑप्शन मध्ये यूज होतात, तर इथे सगळं तुम्हाला माय वॉलेट मध्ये गेलं तर सगळे ऑप्शन मेनू बार मधले इथे अवेलेबल करून दिलेले आहेत, म्हणजे ते ऑप्शन तिथे यूज करू शकताय. त्याचबरोबर वॉच लिस्ट, तर इथे जे जे वॉच लिस्ट तुम्ही दरवेळेला सांगतोय, तर इच अँड एव्हरी वॉच लिस्ट जी आहे ते तुम्हाला इकडे दिसणार आहे. जसं वैभव 19 आपण मागाशीच बघितली, तर ही वॉच लिस्ट आहे. आता ह्याच्यावरती राईट किंवा लेफ्टला स्वॅप करून राईटला स्वॅप करून काय होणार नाही, पण तुम्ही त्या पर्टिक्युलर स्क्रिप्ट वरती जर लेफ्टला स्वॅप केलं तर तिथे तुम्हाला अलर्ट सेट करायचा आहे, पॉवर ट्रेड करायचा आहे, नॉर्मल बाय सेल करायचा आहे, नाही का. तर त्याप्रमाणे तुमची विंडो जी आहे ती ओपन होणार आहे. तर ट्रेडर मध्ये आपल्याला हे बेनिफिट आहे. वॉच लिस्ट मध्ये तर तुम्ही जर लेफ्टला जर स्वॅप केलं तर तिथे तुम्हाला अलर्ट पण सेट करता येतोय. त्याचबरोबर पॉवर ट्रेड करायचा असेल तर ते सुद्धा ऑप्शन अवेलेबल होऊन जात आहे. बाईंग सेलिंग करायचं असेल ते सुद्धा ऑप्शन अवेलेबल होऊन जाते. इन डिटेल जर त्याची माहिती हवी असेल तर पर्टिक्युलर त्या स्क्रिप्ट वरती क्लिक करा, इन डिटेल माहिती तुम्हाला इथे मिळून जाणार. कॅश सेगमेंटची असेल, फ्युचरची असेल, ऑप्शनची असेल, तर त्या प्रकारे तुम्हाला इन डिटेल माहिती मिळून जाते आणि त्यानुसार तिथे तुम्ही बाईंग सेलिंग करू शकताय. त्यानंतर पॉवर ट्रेड, तर इथे तुम्हाला ऍड स्क्रिप्ट करायची आहे. इथे जी स्क्रिप्ट काय करा, इथे क्लिक करा, ज्या स्क्रिप्ट तुम्ही सर्च करणार आहे त्याच्या बाजूला प्लसचं जे बटन आहे तिथे क्लिक करा, सिलेक्ट करा. त्याच्यानंतर ती स्क्रिप्ट जी आहे ती तुमच्या पॉवर ट्रेडच्या लिस्ट मध्ये ऍड होऊन जाईल. मग सडनली काय करायचं तुम्हाला, नॉर्मली क्वांटिटी एंटर करा, बाय करायचं, सेल करायचं, त्याप्रमाणे त्यावरती क्लिक करा. इथे काय होणार आहे, तुमची मार्केट रेट मध्ये ऑर्डर पडणार आहे. प्रोडक्ट टाईप नॉर्मल आहे, प्रोडक्ट व्हॅलिडिटी जी आहे ती डे असणार आहे. पण इथे तुम्ही इझिली रिअल टाइम मध्ये ट्रेड करू शकाल. इथे काय तुम्ही सगळ्याच स्क्रिप्ट काय ऍड करणार नाही. तुम्ही ज्या काय स्क्रिप्ट इंटरेस्टेड आहात, ज्या स्क्रिप्ट मध्ये तुम्ही जास्त ट्रेडिंग करतात, तुम्हाला भरोसेमंद आहेत त्या स्क्रिप्ट तुम्ही पॉवर ट्रेड मध्ये ऍड करून त्याच्यामध्ये ट्रेडिंग करू शकताय. एखादी स्क्रिप्ट चेंजेस करायचंय, बाजूला कॅन्सलचं बटन आहे, तर ते कॅन्सलच्या बटन वरती क्लिक करून तुम्ही ती स्क्रिप्ट कॅन्सल करू शकताय. त्यानंतर ट्रेडिंग रिपोर्ट्स, तर जसं तुमचा ऑर्डरचा स्नॅपशॉट असेल, पोझिशनचा स्नॅपशॉट असेल, मार्जिनचा स्नॅपशॉट असेल, तर ते सगळे रिपोर्ट जे आहेत ते तुम्हाला इथे मिळणार आहे. ठीक, तर अशा प्रकारे एमओ ट्रेडर ऍप्लिकेशन जे आहे ते तुम्ही यूज करू शकता. ऍप्लिकेशन बरेच जणांची हे सजेशन आहे की तुमचं ऍप्लिकेशन जे आहे ते यूज करण्यासाठी अवघड आहे. अवघड असं काहीच नाही. तुम्हाला जर हे समजलं ना, मेन फंडे कुठे आहेत ते 4 ऑप्शन मध्ये, ते जर समजलं ना, तुम्ही इझिली त्याच्यामध्ये ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. तर यामध्ये पण कोणाला काही क्वेश्चन्स असतील किंवा काही नाही समजलं असेल तर विचारू शकता. सर, आपण जे फंड ऍड करतो ते एमओ ट्रेडर आणि एमओ इन्व्हेस्टर दोघं याच्यात रिफ्लेक्ट होतात का सेपरेट करायला लागतात? नाही नाही, दोघं याच्यात रिफ्लेक्ट होतात सर. ओके. आणि याच्यामध्ये विषय आपण काय माहितीये का सर, कुठल्या काय पण म्हणता? याच्यातून आपण ट्रेड घेऊ शकतो? येस 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 येस. तुम्हाला एमओ ट्रेडर मधून ट्रेडिंग करायचं आहे, एमओ इन्व्हेस्टर मधून ट्रेडिंग करायचं आहे, कुठूनही तुम्ही ट्रेडिंग करू शकता, काही रिस्ट्रिक्शन्स नाही. पण इन्व्हेस्टर मध्ये फक्त ऍडिशनल हे आहे की तिथे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्रोडक्ट मिळतो. ओके, थँक्यू. वेलकम सर. अजून काही क्वेश्चन? आरती मॅडम, दिनेश सर,
पद्मावती मॅम, प्रदीप सर, प्रमोदचं अकाउंट आहे वाटतं ना? हो सर आहे ना, एमओ मध्येच आहे. येस येस. ते शिफ्टिंगचा कोणाचा क्वेश्चन होता तो याच्यामध्ये आहे का? हा प्रमोद, अजून बाकी कोणी ऑनलाईन कोणी काढले? अमोल सरांनी काढले वाटतं ऑनलाईन ना? ते अकाउंट शिफ्ट करताय तो ऑनलाईन तिने अकाउंट काढले ना? सो माझं पण आहे ऑलरेडीच 1 वर्षापासूनचा. 1 वर्षापासून आहे मॅडम. ऑनलाईन अकाउंट जे आहे ते आपण शिफ्ट करून घेऊ शकतो. ओके फक्त सर. एक ओटीपी प्रोसेस करावा लागेल. फक्त तुम्हाला जे आहे त्याचा जो प्रोसेसिंगचा टॅट आहे ना तो 8 वर्किंग डेजचा ऑनलाईन शिफ्टिंग मध्ये. म्हणजे जे काही तुमची एक्झिस्टिंग ब्रांच Okay. असेल, एक्झिस्टिंग फ्रँचायझी ज्यांच्याकडे तुम्ही अकाउंट ओपन केलं असेल त्यांना आपण 8 दिवसाचा कालावधी दिला जातो. त्या 8 दिवसामध्ये तुम्हाला ते अकाउंट म्हणजे त्या फ्रँचायझीला किंवा त्या ब्रांचला ते अकाउंट अप्रूव्ह किंवा रिजेक्ट करायचं असतं. जर ते त्या प्रोसेस करत नसेल तर आफ्टर 8 वर्किंग डेज आपण ते बॅकएंडनी शिफ्ट करून घेऊ शकतोय. ही पहिली प्रोसेस झाली. दुसरी गोष्ट, जर तुम्हाला कन्फर्म प्रशांत सरांच्या अंडर शिफ्ट व्हायचं असेल तर काय होतं की जेव्हा पण अकाउंट शिफ्टिंगची रिक्वेस्ट आपण पंच करतो त्यावेळेस आपल्याला एक्झिस्टिंग फ्रँचायझी किंवा ब्रांच पर्सन असेल तर तुम्हाला कॉल करतो. तो तुमच्याशी कम्युनिकेशन करतो. जर तुम्ही परत त्याच्यासोबत अकाउंट ट्रान्झॅक्शन करायला रेडी झालात तर तो रिक्वेस्ट रिजेक्शन साठी तुम्हाला ओटीपी पाठवतो. जर तुम्ही ओटीपी त्याला प्रोव्हाइड केलं तर तुमची रिक्वेस्ट रिजेक्ट होणार आहे. ते अकाउंट जे आहे प्रशांत सरांकडे शिफ्ट होणार नाही. जर तुम्हाला कन्फर्म प्रशांत सरांकडे शिफ्ट व्हायचं असेल तर प्रशांत सरांना ओटीपी दिल्यानंतर कोणालाही ओटीपी प्रोव्हाइड करू नका. प्रोसिजर कशी करावी लागेल सर? प्रशांत सर प्रोसिजर करून घेतील. ते तुम्हाला ओटीपी सेंड करून तुमच्याकडून ते ओटीपी कलेक्ट करतील. ओके सर, थँक्यू. तुमचा जो रजिस्टर नंबर आहे ना तो फक्त ऍक्टिव्ह असू द्या. मला असं वाटतं आता सगळ्यांना काही डाऊट आहेत अजून काही? सर न्यू अकाउंट ओपनिंगला आपण ऑनलाईन करू शकतो का? नाही, मी तुला लिंक Standard? पाठवतो माझ्याशी. परत गोंधळ आहे सगळा. हा, मी सगळ्यांना लिंक पाठवतो. आज पाठवतो आता लगेच थोड्या वेळाने. त्या लिंकनी सगळ्यांनी अकाउंट ओपन करून घ्या. मग ते शिफ्ट होऊन जाईल अकाउंट. आणि ही बाकी प्रोडक्ट जे आहेत आयपी साठी म्हणजे ऑटोमॅटिक सेल ऑफ होतो किंवा लॉंग टर्म पोर्टफोलिओ बिल्ड करायला आहेत, त्याचं पण एक सेमिनार आपण नेक्स्ट वीक मध्ये, फर्स्ट वीक किंवा सेकंड वीक मध्ये ठेवू. त्यांचे पुण्याहून परत येणार आहेत काही टीम आणि काही मुंबईहून येणार आहेत. आपल्या इथले काही डॉक्टर्स यांना सगळ्यांसाठी आपण एक सेशन प्लॅन करतोय. हे आम्ही ऑफलाईन करणार होतो पण ऑनलाईन तुम्हाला आम्ही लिंक पाठवून देऊ. तुम्ही ते तिथून अटेंड करू शकता तुमचा. आणि त्यानंतर मग ऍक्च्युअली ते सिरियस जे करायचे आहेत त्यांना 2.5 लाख टाकायचे आहेत. आता कोणाच्या वाईफच्या नावावर टाकायचे आहेत, कोणाच्या आई वडिलांच्या नावावर टाकायचे आहेत 2.5-5 लाख रुपये. कारण छोटी तिकीट लिमिट आहे त्याला. ते सगळं टाकू शकता तुम्ही. आणि त्यानुसार बरेच लोक इंटरेस्टेड आहेत पण एकदा सगळ्यांना सांगून द्यावं असं म्हणलं मी आणि त्यानंतरच चालू करावं असा विचार होता. तर ते तुम्ही तो पण अकाउंट ओपन करून घ्या आई वडिलांची किंवा वाईफची वगैरे कोणी असेल तर. त्यानुसार आपण मग ते पुढच्या महिन्याला आपण शेअर चालू करूया. चला, थँक्यू. तुमचा बराच वेळ घेतला. काही क्वेश्चन असेल तर विचारा. थँक्यू सर. Thank you, sir. No questions currently. थँक्यू सर. आहेत बरेच कोऑपरेटिव्ह आहेत मोतीलाल ओस्वालची सगळी लोक. मी रेकॉर्डिंग पण अपलोड करतो. रेकॉर्ड